आप लिख सकते हैं तो लिख लेना। आणि लिहून तुम्ही घेऊ शकता। जब भी हम बाइबल की क्लास में आते हैं आणि जेव्हा आम्ही बायबलच्या शाळेमध्ये येतो या बाइबल को सीखते हैं किंवा बायबल शिकण्यासाठी येतो, तो हमारे बाइबल और नोटबुक पेन होने चाहिए, तेव्हा आपल्या सोबत आपलं बायबल, एक वही आणि पेन असणं गरजेचं आहे। क्योंकि जो प्रभु हमसे बात करते हैं उसको लिख लेता है। जेणेकरून म्हणजे प्रभू आमच्या संगती बोलेल ते आम्ही लिहून घेऊ शकू। प्रभु बात करता है, प्रभू बोलतो। हम सीख रहे हैं कि आध्यात्मिक युद्ध में कैसे विजय होना है। आम्ही शिकत आहोत की आध्यात्मिक युद्धामध्ये आम्हाला कसा विजय मिळवायचा आहे। प्रभु ने कहा प्रभू म्हणतो इफिस 6 और 10 वचन में इफिस 6:10 मध्ये कि प्रभु में और उसके सामर्थ में बलवान बनो। प्रभू मध्ये आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये बलवान होत जा। हमने पिछले हफ्ते भी देखा, आणि मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आज पाहिलं। थोड़ा सा आगे जाएंगे। आज थोडंसं पुढे जाणार आहोत। आज से मतलब पिछले हफ्ते से हमने इफिस 6 से 10 से आगे शुरू कर दिया है। आम्ही इफिस 6 आणि 10च्या पुढे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये सुरू केलेलं आहे। प्रभु ने कहा प्रभू म्हटला बलवंत बनो, बलवंत व्हा, बलवान बनो। बलवान व्हा। युद्ध में उतरने से पहले युद्धात उतरण्या अगोदर हमारा मनोबल कैसा है आमचं मनोबल कसं आहे ये देखना जरूरी हे है। पाहणं गरजेचं आहे। मनोबल अगर मजबूत है, मनोबल जर मजबूत आहे, अगर हमारे पास में ताकत है, जर आमच्याकडे ताकद आहे, तभी हम युद्ध कर सकते हैं। तरच आम्ही युद्धामध्ये जाऊ शकतो। अगर हम बीमार हैं, जर तुम्ही आजारी आहात, हम युद्ध नहीं कर पाएंगे। युद्ध नाही करू शकणार। इसलिए बलवान होना जरूरी है। आणि म्हणून बलवान होणं गरजेचं आहे। बलवान कैसे बनते हमने पिछले हफ्ते देखा। आणि बलवान कसं होतो ते आम्ही मागच्या आठवडी पाहिलंय। ये शारीरिक ताकत की बात नहीं कर रहा आणि है, ही शारीरिक शक्तीची किंवा ताकदीची गोष्ट करत नाहीये, ये आत्मिक ताकत की बात कर रहा है, आत्मिक ताकदीविषयी बोलत आहोत, जिसके द्वारा हम अंधकार की शक्ति का प्रतिकार कर सकते हैं। जेणेकरून आम्ही अंधकाराच्या त्या शक्तीचा प्रतिकार करू शकू। इसलिए आपको और मुझे बलवान बनना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला बलवान व्हायचंय। इसलिए बलवान बनने से पहले मैं मेरे जिंदगी में क्या कमजोरियां हैं उसको देखना है। आणि म्हणून बलवान बनण्या अगोदर माझ्या जीवनामध्ये काय अशक्तपणा आहे ते पाहणं गरजेचं आहे। किस बात में मैं कमजोर हूं, कुठल्या गोष्टीमध्ये माझ्यामध्ये तो अशक्तपणा आहे, वहां पे ताकतवर बनना है। आणि त्या ठिकाणी मला ताकदवर बनायचंय। और जब तक ताकतवर नहीं बनेंगे आणि जोपर्यंत आम्ही ताकदवर बनणार नाही, तब तक हम युद्ध को नहीं जीत पाएंगे। तोपर्यंत आम्ही युद्ध जिंकू शकणार नाही। अगर बलवान बनना है बलवान बनायचंय तो देखिए तर पहा अपने जीवन को, आपल्या जीवनाकडे, मैं कहाँ पे कमजोर हूँ मी कुठे कमकुवत आहे, और वहां पे काम करना है। आणि तिथं आम्हाला काम करायचंय। और अपने जीवन में अनुशासन को बनाना है। आणि आपल्या जीवनामध्ये एक शिस्त लावायची आहे। अगर अनुशासन नहीं है जीवन के अंदर, जीवनामध्ये जर शिस्तच नाहीये, हम बलवान नहीं बन तर पाएंगे। आम्ही बलवान होऊ शकणार नाही। एक शारीरिक व्यक्ति हमेशा अपने जीवन को अनुशासन में रखता है। आणि एक शारीरिक व्यक्ती आपलं जीवन नेहमी शिस्तीत ठेवतो। अगर उसको शारीरिक बलवान बनना है जर त्याला शारीरिकरित्या बलवान व्हायचंय, तो सुबह जल्दी उठकर वो व्यायाम करता तो है। तो सकाळी लवकर उठून व्यायाम करतो, और उसके जीवन का जो प्लान है, खाने का जो योजना है, उसको ठीक से रखता है। आणि त्याचे जे दिवसभराचे जे जेवणाची त्याचं योजना आहे तो आखतो। तब उसका शरीर में बल आता है। आणि मग कुठे त्याच्या शरीरामध्ये बळ येतं। आत्मिक जीवन में भी ऐसा ही है। आत्मिक जीवनामध्ये देखील असंच आहे। अगर बल हमें चाहिए, जर आम्हाला बल हवंय, अपने जीवन को अनुशासित तर करना पड़ेगा। आपल्या जीवनाला शिस्तबद्ध करणं गरजेचं आहे। अगर अनुशासन नहीं है, जर शिस्तच नाहीये, तो हम बल नहीं प्राप्त कर तर पाएंगे। आम्हाला बळ मिळणार नाही। मुझे अच्छा लगा, कल पंडित दादा के साथ में मैं था, आणि मी काल पंडित दादांसोबत होतो, मला बरं वाटलं। तो हम बात चल रहा था। आणि मग आम्ही बोलत होतो। कुछ बातें मेरे जीवन में काम कर जाते हैं। आणि काही गोष्टी माझ्या जीवनामध्ये काम करून जातात। जब मैं आपसे बात करता हूँ, जेव्हा मी तुमच्या संगती बोलतो, मैं वो पकड़ लेता हूँ मी ते पकडतो और मैं ग्रहण करता हूँ अपने आणि जीवन। ते माझ्या जीवनामध्ये मी ग्रहण करतो। उनको आज कहीं शादी के लिए जाना था, आणि त्यांना आज कुठं लग्नासाठी जायचं होतं, और वो कह रहे थे दादा मुझे शादी के लिए जाना आणि था। ते म्हणत होते की बाबा मला लग्नासाठी जायचंय। फिर आगे उन्होंने कहा, आणि मग पुढे ते म्हटले, मेरे जिंदगी का एक संकल्प मैंने किया इस साल में। या वर्षी मी माझ्या जीवनामध्ये एक संकल्प केलाय। रविवार को कितना भी इम्पोर्टेंट महत्वपूर्ण काम आ जाए, रविवारी जीवनामध्ये कितीही महत्वपूर्ण काम असलं, मैं प्रभु के भवन में आकर प्रभु की स्तुति करने वाला बनने वाला हूं। मी देवाच्या भवनामध्ये येऊन त्याची स्तुती करणारा बनणार आहे। तो वो बात घर कर गई। आणि मग ती गोष्ट कुठेतरी माझ्या मनात घर करून गेली। ये एक अनुशासन लगाया उन्होंने हे एक शिस्त लावून घेतली त्यांनी अपने जीवन का। आपल्या जीवनामध्ये। मैं समय पर
प्रभु की आराधना करने मी जाऊंगा। वेळेत देवाची आराधना करण्यासाठी ये जाणार। साल का संकल्प है। हा माझ्या या वर्षीचा संकल्प आहे। ये अनुशासन जीवन है। हे शिस्तबद्ध जीवन आहे। हम मसीह लोग हैं, आम्ही ख्रिस्ती लोक आहोत। हम में अनुशासन होना चाहिए। आमच्यामध्ये शिस्त असणं गरजेचं आहे। एक आर्मी मैन जो होता है, सैनिक होता है, एक सैनिक जो आहे उसका जीवन पूरी तरह से डिसिप्लिन में अनुशासित होता है। त्याचं जीवन हे संपूर्ण शिस्तबद्ध असतं। वो कभी भी उठकर कुछ नहीं करता। तो कधी उठून काही करत नाही। उसका एक टाइम टेबल होता है। त्याचं एक टाइम टेबल असतं। तब जाकर वो एक सैनिक बनता है आणि तेव्हा कुठे जाऊन तो एक सैनिक बनतो और युद्ध में जाकर वो विजय लेता है। आणि युद्धामध्ये जाऊन तो विजय मिळवतो। इसलिए अपने जीवन को अनुशासित आणि रखना। म्हणून आपलं जीवन जे आहे ते तुम्ही शिस्तबद्ध ठेवा। प्रार्थना में अनुशासन रखिए। प्रार्थनेमध्ये देखील तुम्ही शिस्त ठेवा। बाइबल पढ़ने में अनुशासित रहिए। बायबल वाचण्यामध्ये तुम्ही शिस्तबद्ध राहा सहभागिता में अनुशासित रहिए। आणि सहभागितेमध्ये तुम्ही शिस्तबद्ध राहा। अब मैं मेरे मन क्या कहता है उस पे चलने वाला नहीं हूँ। आता माझं मन काय म्हणतं त्याच्यावर चालणारा मी राहिलेलो नाही। मेरा प्रभु क्या कहता है उस पे मैं निर्भर हूँ। माझा प्रभू काय म्हणतो त्याच्यावर मी अवलंबून आहे। मेरा यीशु क्या कहता है उस पे निर्भर हूँ। माझा येशू काय म्हणतो त्याच्यावर मी अवलंबून आहे। यीशु बहुत सारी कठिन बातों को कह देगा, आणि येशू बऱ्याचशा कठीण गोष्टी सांगेल, वो करना ते पड़ेगा। कराव्या लागतील। मुझे अच्छा लगता है इसलिए करना नहीं है। मला चांगलं वाटतं म्हणून करायचं मेरे नाहीये। यीशु को कैसा लगता है वो महत्व का है। माझ्या येशूला कसं वाटतं ते महत्वपूर्ण आहे। इसलिए अपने जीवन में आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये हमें बलवान बनना, आम्हाला बलवान व्हायचंय। क्योंकि हमारा जो शत्रु है वो बड़ा बलवान है, कारण आमचा शत्रू आहे ना तो फार बलवान आहे। लेकिन वो इतना भी बलवान नहीं है कि वो यीशु के आगे जा सके। पण तो एवढाही बलवान नाही की तो येशूच्या पुढे जाऊ शकेल। यीशु ने उसके सब बलवान जो चीजें थी वो सबको खत्म कर आणि दिया, येशूने त्याच्या बळाची जेवढे गोष्टी होत्या ते सर्व संपवल्यात। उसे कमजोर बना दिया। त्याला कमकुवत बनवून ठेवलंय। अब लेकिन आपको और मुझे बलवान बनना पण पड़ेगा, तुम्हाला आणि मला बलवान व्हावं लागेल उसको प्रतिकार करने के त्याचा लिए। प्रतिकार करण्यासाठी। इसलिए यहाँ पर लिखा है, आणि म्हणून इथे लिहिलंय इफिस 6:10 में लिखा है, इफिस 6:10 मध्ये प्रभु में प्रभूमध्ये और उसकी शक्ति के प्रभाव में आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवंत बनो। बलवान होत जा, बनो लिखा है। होत जा लिहिलंय। जब भी बाइबल भूतकाल के विषय में बोलती है, भविष्य काल के विषय में बोलती है, वर्तमान काल के विषय में बोलती है, जब जो वर्ड है ना, जो शब्द है ना, बड़े महत्व के शब्द है। आणि जेव्हा हे पवित्र शास्त्र आम्हाला भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळाविषयी सांगतं, प्रत्येक शब्द जो आहे हा अतिशय महत्वपूर्ण आहे। और ये किसी मानव बुद्धि ने नहीं लिखा है, आणि कुठल्या मानवी बुद्धीने हा लिहिला ये गेलेला नाही, परमेश्वर की आत्मा से लिखा हुआ ये शब्द तर है। देवाच्या आत्म्याने लिहिला गेलेला हे शब्द आहेत। जब हम बाइबल को पढ़ते हैं, आणि जेव्हा आम्ही बायबल वाचतो आश्चर्यचकित होते हैं कि ऐसा कैसे लिखा प्रभु ने। आणि आश्चर्यचकित होतो आम्ही की असं कसं लिहिलं परमेश्वराने। यहाँ पे बलवान बनो लिखा है, या ठिकाणी बलवान होत जा असं लिहिलंय। ये प्रक्रिया है ही प्रक्रिया आहे बनने के लिए। बनण्यासाठी। किसमें बलवान बनना है? कशामध्ये बलवान व्हायचंय? प्रभु में प्रभू मध्ये और उसकी शक्ति में। आणि त्याच्या सामर्थ्यामध्ये, शक्तीमध्ये। तब जाकर हम बलवान बनेंगे। आणि तेव्हा कुठे जाऊन आम्ही बलवान बनू। इसलिए मुझे प्रभु में मैं कौन हूँ ये जानना बहुत आणि जरूरी है। म्हणून मी प्रभू मध्ये कोण आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे। मसीह ने मुझे क्यों बचाया है, आणि ख्रिस्ताने मला का वाचवलंय, इस बातों को समझना महत्वपूर्ण हे है। गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे। यीशु में विश्वास रखने के बाद, येशू मध्ये विश्वास ठेवल्यानंतर मेरे परमेश्वर के राज्य में मेरा क्या स्थान है, प्रभु में इसको जानना जरूरी है। माझ्या परमेश्वराच्या राज्यामध्ये, प्रभू मध्ये माझं स्थान काय हे जाणून घेणं गरजेचं आहे। हमारे जीवन में महत्वपूर्ण प्रश्न, आमच्या जीवनाचा महत्वपूर्ण प्रश्न, हम मसीह में हैं की आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत या हम मसीह के बिना हैं। की आम्ही ख्रिस्ता व्यतिरिक्त किंवा ख्रिस्ता विरहित आहोत। इसलिए यहाँ लिखा है प्रभु में। आणि म्हणून इथं लिहिलंय की प्रभू मध्ये। प्रभु में हम कौन है, प्रभू मध्ये आम्ही कोण आहोत, प्रभु में मेरा स्थान क्या है, प्रभू मध्ये माझं स्थान काय आहे ये जानना जरूरी है। हे जाणून घेणं गरजेचं आहे। प्रभु में, प्रभू मध्ये, यीशु में। येशू मध्ये। यीशु ने मुझे क्या बनाया, येशूने मला काय बनवलंय, यीशु में मैं क्या हूँ, येशू मध्ये मी कोण आहे, काय आहे, इसको जानना जरूरी है। हे जाणणं गरजेचं अगर आहे। इसको जान लिया जर हे जाणून घेतलं तो मेरे प्रभु के सामर्थ्य को मैं जान तर पाऊंगा। माझ्या प्रभूचं सामर्थ्य मी जाणून घेईन। और एक बार सामर्थ्य को जान लिया, आणि एकदा का सामर्थ्य जाणून प्रभु घेतलं, में कौन हूँ ये जान लिया, प्रभू मध्ये मी कोण आहे हे जाणून हम घेतलं, बलवान बन जाएंगे। आम्ही बलवान होऊन हम जाऊ, बलवान बन। आम्ही बलवान होऊ। जब ये पत्र लिखा गया जेव्हा हे पत्र लिहिलं गेलं इफिसस की कलीसिया को, इफिसकरासच्या मंडळीला, तो पौल यहाँ पर लिखता है त्यावेळेस पाऊल या ठिकाणी लिहितो कि तुम पहले क्या थे, तुम्ही अगोदर काय होतात, तुम अंधकार में थे, तुम्ही अंधारात होता, तुम पाप में मरे हुए थे, पापामध्ये मेलेले होता, मूर्ति पूजक थे, मूर्तिपूजक होता, संसार की रीत पर चलने वाले आणि थे, जगाच्या रीतीप्रमाणे चालणारे होता, आज्ञा ना मानने वाले थे, आणि अवज्ञा करणारे होता, पहले थे।
अगोदर होते, पूर्वी थे, पूर्वी होते, लेकिन अब तुम क्या है? पण आता तुम्ही काय आहात? ये वो एक बात को समझा रहा तर है। हे तुम्हाला समजून सांगायचं आहे. इफिसियों का दूसरा अध्याय 1 से 3 में वो इफिसियों के लोगों की बात कर रहा है। आणि इफिसकरस पत्र याचा दूसरा अध्याय दुसरा अध्याय 1 ते 3 वचनामध्ये आपण पाहतो की त्यांच्याविषयी लिहिलंय. वो यहाँ पर वो कह रहा है आणि त्या ठिकाणी तो म्हणतोय तुम क्या थे, की तुम्ही काय होता. फिर वो कहता है मग तो म्हणतो इफिस 2:12 में इफिस 2:12 मध्ये अब तुम क्या है, आता तुम्ही काय आहात वो उनको याद दिला रहा है। ते त्यांना आठवण करून देत आहे. इसलिए आपको और मुझे भी याद होना चाहिए आणि म्हणून तुम्हाला ना मला देखील आठवण असायला हवी, मैं पहले क्या था, मी अगोदर काय अब होतो यीशु में रहने के बाद अब मैं क्या हूँ। आणि येशू मध्ये आल्यानंतर आता मी काय आहे. यीशु के बिना मैं क्या था, येशू विना मी काय होतो, अब यीशु में मैं क्या हूँ। आता येशू मध्ये मी काय आहे. ये जानना बहुत जरूरी हे है। जाणणं फार गरजेचं आहे. सुनिए ऐका, आज हमारी स्थिति क्या है। आज आमची परिस्थिती काय आहे. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन असं सांगतं, जब यीशु मसीह के पास हम आते हैं, जेव्हा येशूकडे आम्ही येतो. इफिस 2:13 एफिस 2 याचा 13व्या वो वचनामध्ये कहता है तो म्हणतो अब मसीह यीशु में, की आता ख्रिस्त येशू मध्ये. सुनिए ध्यान से, सुनिए मेरे पास देखिए आप, अब वो क्या कह रहा है। आता तो काय काय म्हणत आहे. इस इफिसियों की चर्च को कह रहा है इफिसच्या मंडळीला म्हणतोय पहले तुम वो थे, तुम्ही अगोदर ते होता, अब तुम ये हैं। आता तुम्ही हे आहात. यीशु के बिना तुम वो थे, येशू विरहित तुम्ही ते होता, अब यीशु में आने के बाद अब तुम क्या है। आता येशू मध्ये आल्यानंतर तुम्ही काय आहात. इसलिए यहाँ लिखा है या ठिकाणी यासाठी लिहिलेलं अब आहे, आता अब आता अब आता मसीह यीशु में ख्रिस्त येशूच्या ठाई तुम पहले दूर थे, तुम्ही पूर्वी दूर होता, मसीह के लहू के द्वारा पण ख्रिस्ताच्या रक्ताच्या योगे अब तुम निकट हो गए। जवळचे झाला आहात. हम यीशु के निकट हो, आम्ही येशूच्या जवळचे आहोत. पहले दूर थे, अगोदर दूर होतो, लेकिन जब हम यीशु मसीह के पास आए, जेव्हा आम्ही येशूकडे आलो, हमारे पापों की क्षमा मांगा, आमच्या पापांची क्षमा मागितली, हमने अपने पापों को कबूल किया, आमची पापा कबूल केली, यीशु के लहू के द्वारा हम शुद्ध हो गए येशूच्या रक्ताद्वारे आम्ही शुद्ध झालो और यीशु ने हमें निकट कर आणि दिया। येशूने आम्हाला जवळचे असं अब केलं. आप और मैं यीशु से दूर नहीं है, आता तुम्ही आणि मी येशूच्या पासून दूर नाही आहे, हम यीशु के निकट हैं। तर आम्ही त्याचे जवळचे मैं आहोत. कौन हूँ यीशु में, मी कोण आहे येशू मैं मध्ये. यीशु के निकट हूँ, मी येशूच्या जवळचा मैं आहे. यीशु के निकट मी हूँ। येशूच्या जवळचा आहे. निकट का मतलब समझते हैं, जवळ याचा अर्थ जो कळतो. निकट व्यक्ति होता है ना जो जवळ असतो ना उसे सब बातें मालूम होती त्याला है, सर्व काही ठाऊक जो असतं. दूर व्यक्ति होता है ना जो दूर असतो ना वो कुछ जानता नहीं है, त्याला आपल्याविषयी काही माहित जो नसतं. निकट व्यक्ति है ना पण जो जवळ राहतो वो व्यक्तिगत संबंध उसके होते हैं, आणि त्याचे व्यक्तिगत त्याच्याशी संबंध असतो उसे सब बातें मालूम होती आणि है। त्याला सर्व काही माहित असतं. यीशु कह रहा है येशू म्हणतो तुम मेरे निकट के तू हो। माझ्या जवळचा आहे. अब सवाल ये है आता प्रश्न हा आहे, हम निकट हैं या दूर हैं, आम्ही दूर आहोत की जवळ आहोत. कौन सी बातें मुझे यीशु से दूर कर रही है। आणि कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला येशूपासून दुरावतात. अगर ऐसी कोई बात है जो यीशु से दूर कर रही है, आणि अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या मला येशूपासून दूर घेऊन जातात. आज भी यीशु का लहू उपलब्ध है हमारे लिए निकट लाने का सामर्थ्य रखता आजही है। त्या येशूचं रक्त आमच्यासाठी उपलब्ध आहे, त्याला जवळीकता साधण्यासाठी, उसके निकट आने का। त्याच्या जवळ येण्यासाठी. ऐसी कौन सी बातें जो आपको दूर लेके जा रही है, अशी कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला दूर घेऊन जातात. आज को दूर कर दो। आज त्या सर्व दूर करा. खोया हुआ पुत्र दूर चला गया आणि तो उधळा पुत्र दूर निघून गेला अपने अपने जीवन को ऐशो आराम करने के लिए, आणि आपल्या जीवना हाऊस मौज करण्यासाठी. लेकिन एक दिन आया पण एक दिवस आला, वो पिता के नजदीक आना तो चाहता था, पित्याच्या जवळ येऊ इच्छित होता. उसने कबूल किया, त्याने कबूल केलं. पिताजी मैंने जो किया वो गलत किया, पिता मी जे काही केलं ते चुकीचं केलं. उसने क्षमा की त्याने मांगा। त्याने क्षमा मागितली. पिता ने क्या किया, पित्याने काय उसको केलं, गले लगा लिया, त्याला जवळ घेतलं, निकट ले लिया। त्याला जवळ घेतलं. आज भी वो परमेश्वर जीवित है, आजही तो परमेश्वर जिवंत आहे. वो किसी भी मनुष्य को दूर नहीं तो करता, कुठल्याही मनुष्याला दूर करत नाही. कितने भी बड़े पापी क्यों ना हो मग हम, किती मोठी पापिका असे ना, लेकिन बार बार पाप नहीं करना है, पण सारखं सारखं पाप करायचं नाही जानबूझ के पाप नहीं करना है। आणि जाणून बुजून पापात पडायचं नाही. नहीं सुबह से शाम तक पाप किया, शाम को माफी मांग लिया, चलता है। नाही सकाळपासून संध्याकाळी पाप केलं आणि संध्याकाळी माफी मागितली झालं. जानबूझकर पाप नहीं, पण जाणून बुजून पाप नाही. अगर हो गया है आणि जर झालं तो आप खुद को दोष मत तर लगाएं। स्वतःला दोष लावत बसू नका. मेरे यीशु का लहू आज भी उतना ही सामर्थ है जितना वो 2022 साल पहले उसने क्रूस पर जो रक्त बहाना, आज भी वो जीवित है, आज भी जिंदा है, आज भी शुद्ध करने का सामर्थ्य वो रखता है। आजही 2022 वर्षापूर्वी सांडलेलं रक्त आम्हाला शुद्ध करण्यासाठी उपलब्ध आहे. आज भी वो उपलब्ध है, आजही उपलब्ध आहे वो निकट करने के लिए तैयार है। आणि तो जवळ घेण्यासाठी तयार आहे. अगर आप निकट आना चाहते हैं, जर तुम्ही जवळ येऊ इच्छिता यीशु का लहू तैयार है तर येशूचं रक्त तयार आहे हमें शुद्ध करने के लिए। आम्हाला शुद्ध मैं करण्यासाठी. यीशु में कौन हूँ, मी येशूमध्ये कोण आहे, निकट हूँ, मी जवळचा आहे. यीशु के नजदीक का मैं हूँ। येशूच्या जवळचा मी आहे मेरा रिश्ता इतना मजबूत है, आणि माझं नातेसंबंध इतके घट्ट आहेत
कि प्रभु मुझे सब बातें बताता की है। प्रभू मला सर्व गोष्टी सांगतो. मैं क्यों? का? क्योंकि मैं यीशु में हूँ। कारण मी येशू मध्ये आहे. अगर यीशु में है जर येशू मध्ये आहात तो सबसे नजदीक का व्यक्ति मैं हूँ। तर सगळ्यात जवळचा व्यक्ती बना. आमीन। आमेन. पड़ोसी को कहिए यीशु के निकट बने रहना, यीशु के नजदीक बने रहना। जोर से बोलना, धक्का देकर बोलो। कौन है हम? पहले दूर थे, अगोदर दूर होतो, यीशु को जब पहचानता नहीं थे, जेव्हा आम्ही येशूला ओळखत नव्हतो. लेकिन जब यीशु को पहचान लिया, पण जेव्हा आम्ही येशूला ओळखलं, अब मैं यीशु के नजदीक। आता मी येशूच्या जवळचा आहे. कभी दूर मत जाना यीशु कधी से। दूर नका जाऊ येशू पासून. यीशु कभी दूर नहीं जाता। येशू कधी दूर जात नाही. देखिए कैसे पहा कसं स्टेफन को मार रहे थे, स्तेफनाला मारत होते उसको पत्थर से मार रहे थे, आणि त्याला दगडांनी मारत होते वो पूरा लहूलुहान हो गया, आणि रक्तबंबाळ झाला होता उसको वेदनाएं हो रही थी शरीर आणि में। त्याच्या शरीरात वेदना होत होत्या. उसने घुटने टेका त्याने गुडघे टेकले और आप स्वर्ग की ओर देखा। आणि स्वर्गाकडे पाहिलं. लोग बोलते हैं स्वर्ग बहुत दूर है, लोक म्हणतात स्वर्ग फार दूर आहे. स्वर्ग दूर नहीं है। स्वर्ग दूर नाहीये. स्टेफन ने क्या किया? स्तेफनाने काय केलं? अपनी आंखें ऊपर उठाई, आपले नेत्र वर केले, स्वर्ग के दरवाजे खुल गए। स्वर्गाचे दरवाजे उघडले उसने क्या देखा? आणि त्यांनी काय पाहिलं? यीशु मसीह बैठे हुए थे। येशू ख्रिस्त बसलेले होते. जैसे स्टेफन ने यीशु को देखा, जसं स्तेफनाने येशूकडे पाहिलं, यीशु की नजर स्टेफन के पास गई, येशूची नजर त्या स्तेफनाकडे गेली. यीशु उठ गए येशू उठला उसको लेने के लिए। त्याला घेण्यासाठी. जब हम अपनी आंखों को उठाते हैं ना, जेव्हा आम्ही आपल्या नेत्र वर करतो ना, यीशु हमारे पास ही होता है, येशू आमच्याकडे येतो. हमारे पास ही होता है। तो येतो. सिर्फ आंखें उठाने की जरूरत है, फक्त तुम्हाला डोळे वर करायची गरज आहे. स्वर्ग दूर नहीं है। स्वर्ग फार लांब नाहीये. अगर दूर होता तो स्टेफन को दिखता नहीं था। आणि जर लांब असता तर स्तेफनाला दिसला नसता. इसलिए यीशु ने कहा आणि म्हणून येशू म्हणतो स्वर्ग का राज्य पास है, स्वर्गाचं राज्य निकट आहे. स्वर्ग का राज्य पास है। स्वर्गाचं राज्य निकट आहे. किसके पास है? कुणाच्या जवळ आहे? मेरे पास, माझ्या जवळ आहे. मेरे पास। माझ्या जवळ आहे. स्वर्ग में कौन है? स्वर्गात कोण आहे? खुद यीशु है, स्वतः खुद्द येशू खुद आहे. मेरा पिता है, खुद्द माझा पिता आहे. स्वर्ग की सेना वहां है। स्वर्गाची सेना त्या ठिकाणी आहे. वो स्वर्ग है। तो स्वर्ग आहे. स्वर्ग कहाँ पर है? स्वर्ग कुठे आहे? मेरे निकट है। माझ्या निकट आहे. स्वर्ग में कौन है? स्वर्गात कोण आहे? यीशु है। येशू आहे. वो इतना निकट है। आणि तो इतका निकट आहे. वो जब तकलीफ में था स्टेफन, जेव्हा स्तेफन त्रासामध्ये होता, यीशु लेने के लिए आ गया। येशू त्याला घेण्यासाठी आला. इसलिए आज वचन को हमने पढ़ा, आणि म्हणून आम्ही आज वचन वाचलं. पानी में चलेगा मैं तेरे साथ, तू पाण्यात चालशील मी तुझ्या सोबत आहे. आग में चलेगा मैं तेरे साथ। आगीतून जाशील मी तुझ्या सोबत आहे. कहाँ पर है? कुठे आहे? मेरे निकट है। माझ्या जवळ आहे. सवाल ये है, प्रश्न हा अगर आहे, यीशु निकट रहना चाहता है, जर येशू जवळ राहू इच्छितो हम उसके नजदीक रहना चाहते तर हैं, आम्ही त्याच्या जवळ राहू इच्छितो की नाही? प्रॉब्लम यीशु में है या हम में है? समस्या येशूमध्ये का आमच्यामध्ये आहे? हम में है। आमच्यात आहे. हम कभी कभी बहुत दूर चले जाते हैं कधी यीशु से। कधी आम्ही येशूपासून फार दूर निघून जातो. अपने 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 चीजों में इतने बिजी हो जाते, व्यस्त हो जाते कि हम यीशु दूर चले जाते हैं। आपल्याच गोष्टीमध्ये एवढे व्यस्त होऊन जातो की आम्ही येशूपासून दूर आहोतो. क्या यीशु के नजदीक है हम? आम्ही येशूच्या जवळ आहोत का? अगर यीशु के नजदीक है, जर येशूच्या जवळ आहोत मेरा प्रार्थना में जीवन होगा, तर माझं जीवन प्रार्थनामय असेल. मैं यीशु से बाइबल से बात मी करूंगा, येशूच्या बायबलमध्ये बोलेल. मेरा जो हृदय है वो तड़पता रहेगा यीशु माझं के। हृदय येशूसाठी तडपडत राहील. जो प्रिय व्यक्ति होता है ना, जो प्रिय व्यक्ती असतो ना, उसके साथ रहने को इच्छा होती है, त्याच्या सोबत राहण्याची इच्छा होते तड़पता है उसके लिए मन आणि तिच्यासाठी मन तडपत राहतं कि यार उसके साथ में मैं समय बिताऊं, आणि त्या व्यक्ती सोबत मी माझा वेळ व्यतीत उसके करू. निकट रहना चाहते हैं। जवळ राहू इच्छितो आम्ही. निकट है। जवळ असणं. मैं यीशु में मी येशूमध्ये निकट का हूँ। त्याच्या जवळचा आहे. आमीन। आमेन. यीशु में मैं कौन हूँ? येशूमध्ये मी कोण आहे? उसके निकट का। त्याच्या जवळचा. दूसरी बात, दुसरी गोष्ट, यीशु में मैं कौन हूँ? येशूमध्ये मी कोण आहे? यीशु में आने के बाद में क्या होता है? येशूमध्ये आल्यानंतर काय होतं? मुझ में विश्वास बढ़ता है, माझ्यामध्ये विश्वास वाढतो. मुझ में साहस आता है, माझ्यामध्ये साहस येतं और मुझ में भरोसा उत्पन्न होता आणि है। माझ्यामध्ये भरोसा उत्पन्न होतो. इफिस 3 अध्याय 12 वचन, इफिस 3:12.
उसके निकट आने से क्या होगा? त्याच्या जवळ येण्यानं काय होणार आहे? मुझे अधिकार मिलेगा। मला अधिकार मिळणार आहे। जब मैं उसके निकट आता हूँ, जेव्हा मी त्याच्या जवळ येतो, मुझे अधिकार मिलता है। मला अधिकार मिळतो। जब खोया हुआ पुत्र दूर चला गया, जेव्हा तो हरवलेला पुत्र दूर निघून गेला, जब वो पिता के पास आता आणि है, जेव्हा तो पुन्हा पित्याकडे येतो, पिता उसको निकट लेता है पिता त्याला जवळ घेतो और उसको अधिकार देता है। आणि त्याला अधिकार देतो। परमेश्वर पिता उसको अंगूठी पहनाता है। आणि जो पिता आहे त्याला अंगठी देतो। अंगूठी का मतलब है अधिकार। अंगठी याचा अर्थ अधिकार। पर पिता उसको अधिकार देता है। आणि पिता त्याला अधिकार देतो। जब हम निकट के बनते हैं, जेव्हा आम्ही जवळचे होतो, तो यीशु में हमें अधिकार मिलता तेव्हा है। येशू मध्ये आम्हाला अधिकार मिळतो। यीशु के बाहर अधिकार नहीं है। येशूच्या बाहेर अधिकार नाहीये। सर, इस जीवन में आपको अधिकार होगा। या जगामध्ये, या जीवनामध्ये तुम्हाला अधिकार असेल, इस शारीरिक क्रियाओं पर आपका अधिकार आणि होगा। शारीरिक क्रियांवर तुमचा अधिकार असेल। लेकिन जब यीशु में आते हैं, पण जेव्हा आम्ही येशू मध्ये येतो, हमें स्वर्ग का और पृथ्वी का अधिकार मिलता आम्हाला है। स्वर्ग आणि पृथ्वीचा अधिकार मिळतो। सेनाओं के ऊपर, आत्मिक शक्तियों के ऊपर अधिकार मिलता है। सेनांवरती आणि आत्मिक शक्त्यांवरती अधिकार मिळतो। हम अधिकारी बना देता है। आणि परमेश्वर आम्हाला अधिकारी बनवतो। यीशु में आपको अधिकार मिला। येशू मध्ये तुम्हाला अधिकार मिळालाय। पड़ोसी को बोलना, यीशु में आपको अधिकार है। जोर से बोलना, धक्का देकर, यीशु में अधिकार है। अभी भी कंफ्यूज है, अधिकार है कि नहीं? हम अधिकारी लोग हैं। आम्ही अधिकारी लोक आहोत। किसके ऊपर अधिकार कर रहे हैं? कशावर अधिकार करत आहोत? दादा घरीच ऐकत नाही आपलं, तर काय अधिकार करायचा? चहा मागितलं तर सकाळीच येते चहा, कुछ अधिकार नहीं चलता। कुठं अधिकार चालत नाही। कोई बात यहाँ चले ना चले, काय हरकत नाही, इथं चालो ना चालो। दुष्ट आत्माओं पर, बीमारियों पर, महामारियों पर अधिकार है हमें। दुष्टात्म्यांवर, आजारांवरती, महामाऱ्यांवरती आमचा अधिकार चालू। हम अधिकारी हैं। आम्ही अधिकारी आहोत। यीशु के नाम से बीमारियां चंगी होगी। येशूच्या नावामध्ये ते आजार बरे होतील। यीशु के नाम से दुष्ट आत्माएं भागेंगे। येशूच्या नावामध्ये दुष्टात्मे पळून आप जातील। करके तो देखिए, तुम्ही करून तर पहा। वो अधिकार प्रभु ने आपको तो दिया। अधिकार परमेश्वराने तुम्हाला दिला आहे। जब यीशु में आते हैं, जेव्हा आम्ही येशू मध्ये येतो, तो यीशु ऐसे नहीं छोड़ता, तर येशू असं सोडत नाही। यीशु अधिकार तर देता। येशू आम्हाला अधिकार देतो। मैं यीशु में अधिकारी हूँ। मी येशू मध्ये अधिकारी आहे। अपने को पहचानिए, स्वतःला ओळखा, मैं यीशु में अधिकारी हूँ। मी येशू मध्ये अधिकारी आहे। आमेन। आमेन। यीशु का अधिकार मिला है। येशूला अधिकार मिळाला। अधिकार का मतलब समझते हैं? अधिकाराचा अर्थ कळतो का? चीजों को नियंत्रण करना। गोष्टीला नियंत्रित करणं। अधिकार का मतलब, अधिकार याचा अर्थ मैं नियंत्रण करता हूँ। मी नियंत्रण करतो। अब वाइफ को नियंत्रण नहीं करना, आता बायकोवर नियंत्रण नाही करायचं, आणि बायकोने पुरुषांनी नियंत्रण ठेवू नका। आणि बायकांनी पुरुषांवर नियंत्रण ठेवू नका। दोघांनी एकमेकांच्या अधीन होऊन काम दोघांनी एकमेकांच्या अधीन राहून काम करा। करा। आदरयुक्त रहे। आदरयुक्त प्रेम। यहाँ पर अधिकार की बात लिखा है। या ठिकाणी अधिकाराच्या गोष्टी आहेत। किसके ऊपर अधिकार करना है? कुणावर अधिकार गाजवायचा आहे? हमारा अधिकार हर एक बात पे होना चाहिए। निसर्ग पर हमारा अधिकार। या निसर्गावरती आमचा अधिकार असायला यीशु हवा। पानी पर चलता है। येशू पाण्यावर चालतो। यीशु आंधी तूफानों को बंद कर देता है। येशू वादळ आणि वारा थांबवतो। वो भी अधिकार आपको और मुझे मिला है। तो देखील अधिकार तुम्हाला मला मिळाला आहे। बीमारियों पर अधिकार है। आजारांवर अधिकार आहे। महामारियों पर अधिकार है। महामाऱ्यांवरती अधिकार आहे। हमें अधिकार है। आम्हाला अधिकार आहे। वो अधिकार प्रभु ने हमें दिया है। आणि तो अधिकार प्रभूने आम्हाला दिलेला आहे। एक बार दुष्ट आत्मा को कहकर तो देखो, एकदा दुष्टात्म्याला सांगून तर बघा, यीशु के नाम से निकल जा। येशूच्या नावात निघून जा। निकलना ही पड़ेगा, निघावंच लागेल। क्योंकि आपका अधिकार मनुष्य से अधिकार नहीं है, आपका अधिकार स्वर्ग का कारण अधिकार है। तुमचा अधिकार कुठल्या मनुष्याकडून नाही, तो स्वर्गातून आहे। स्वर्ग का अधिकार है आपको। स्वर्गाचा अधिकार आहे तुम्हाला। सब पैसे टिकता नहीं, अधिकार ले लो। पैसा रुकता नहीं है, आणि पैसे थांबत नाहीत। अधिकार घ्या। अधिकार ले लो। अधिकार घ्या। यीशु के नाम में मेरा पैसा रुक जाए। येशूच्या नावामध्ये माझा पैसा थांबावा। अधिकार ले लो। अधिकार घ्या। बच्चे सुनते नहीं है, मुलं ऐकत नाहीत। अधिकार ले लो। अधिकार घ्या। यीशु के नाम में बच्चों को तकलीफ देने वाली हर एक शक्ति टूट जाए। येशूच्या नावामध्ये मुलांना त्रास देणाऱ्या प्रत्येक शक्त्या तुटून जाव्यात। वो अधिकार ले लो। ते अधिकार घ्या। घर में गड़बड़ है, घरात गडबड आहे, अधिकार ले लो। अधिकार घ्या। यीशु के नाम में मैं मेरे घर में शांति आ जाए। येशूच्या नावामध्ये माझ्या घरामध्ये शांती यावी। अधिकार लो। अधिकार घ्या। किसने कौन कौन किस चीज ने आपके शांति को खो दिया? आणि कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमचा अधिकार जो आहे, तुमची शांती हरवलेली आहे। निराशाएं आ गई हैं, आणि निराशा आली आहे। सुख शांति खो गई है। सुख शांती हरवली आहे। अधिकार लो। अधिकार घ्या। अधिकार लो। अधिकार घ्या। यीशु के नाम में हम अधिकार लेता हूं। येशूच्या नावामध्ये मी अधिकार घेतो। शांति आ जाए। शांती यावी। शांति को आना पड़ेगा, शांतीला यावं लागेल, क्योंकि आपने अधिकार लिया। कारण तुम्ही अधिकार घेतलाय। हमें अधिकार करना ही नहीं आता, आणि आम्हाला अधिकार करताच येत नाही। हमें सीखना है। आम्हाला शिकायचंय। आमेन। आमेन। आप अधिकारी हैं, तुम्ही अधिकारी आहात। ले लो अधिकार आज से। आणि आजपासून तो अधिकार घ्या।
शांति जा रही है, शांती चालली आहे, अशांति है, अशांती आली आहे, अशांति के ऊपर अधिकार ले लो। अशांतीवर अधिकार घ्या, बीमारी है, आजार आहेत, बीमारी पर अधिकार ले लो। आजारांवर अधिकार घ्या, यश नहीं है, यश नाहीये, अपयश है, अपयश आहे, अपयश के ऊपर अधिकार ले लो। अपयशावर अधिकार घ्या, मेरे शरीर पे नियंत्रण नहीं है, माझ्या शरीरावर नियंत्रण नाहीये, अधिकार ले लो। अधिकार घ्या, मेरी आंखों पे नियंत्रण नहीं माझ्या है, डोळ्यांवर नियंत्रण नाही, अधिकार ले लो। अधिकार घ्या। अधिकार किसको दिया है प्रभु ने? अधिकार कोणाला दिला प्रभूने? हमें दिया। मला दिलाय। मैं यीशु में अधिकारी हूँ, मी येशूमध्ये अधिकारी आहे, मेरे हाथ में सत्ता है। माझ्या हातात सत्ता आहे, यीशु ने मेरे हाथ में सत्ता दी। येशूने माझ्या हाती सत्ता दिली आहे और ये सत्ता कभी खत्म होने वाली आणि नहीं ही है। सत्ता संपणारी नाहीये। ये 5 साल हो 10 साल की सत्ता नहीं है। ही 5 का 10 वर्षाची सत्ता नाहीये। जब तक इस जीवन में जीवित है तब तक सत्ता चलेगी। जोपर्यंत या जीवनामध्ये मी जिवंत आहे तोपर्यंत ही सत्ता माझ्याकडे राहणार आहे। यीशु की सत्ता, येशूची सत्ता, यीशु की सत्ता येशूची सत्ता मेरे साथ है। माझ्या सोबत यीशु का आहे। अधिकार येशूचा अधिकार मेरे साथ है। माझ्या सोबत आहे। पड़ोसी को बोलना यीशु का अधिकार हमें मिला है। आमीन। तो अधिकार को सत्ता को चलाए आप। आणि ती सत्ता तुम्ही चालवा। अधिकार किसके लिए दिया है पंडित? अधिकार कशासाठी दिली? हमारे पंडित सर कंपनी में एचआर है। आणि पंडित सर कंपनीमध्ये एचआर आहेत। अगर वो अपनी कुर्सी पे बैठे रहेंगे, आणि ते त्यांच्या खुर्चीवर बसून राहतील, कुछ नहीं करेंगे, काहीच करणार नाही, तो सत्य का कुछ फायदा है? तर त्या सत्तेचा काही फायदा आहे का? कंपनी ने सब अधिकार दिया उनको। कंपनीने सगळा अधिकार त्यांच्या हाती दिलेला आहे। उन्हें क्या करना है? त्यांना काय जो करायचं? अधिकार उन्हें दिया है जो अधिकार त्यांना दिलाय उसका इस्तेमाल करना है। त्याचा वापर करायचा। अगर इस्तेमाल नहीं करेंगे आणि जर वापर करणार नाही तो फायदा ही नहीं है उसका। त्याचा फायदा नाही। हमें अधिकार क्यों दिया जाता है? आम्हाला अधिकार का दिला जातो? चलाने के लिए। चालवण्यासाठी। तो आज से अधिकार चलाएं। मग आजपासून अधिकार चालवा। अधिकार कैसे चलाते? अधिकार कसं चालवतो? सर झुकाकर नहीं, डोकं खाली मान खाली घालून नाही। मेरी शांति को खत्म करने आता है क्या? यीशु के नाम से चल भाग। माझी शांती संपवण्यासाठी येतो का? येशूच्या नावामध्ये निघून जा। मेरे जीवन को डिस्टर्ब करने के लिए आता है? माझं जीवन तू डिस्टर्ब करण्यासाठी येतो का? हाँ बाहर। बाहेर हो। पत्नी को मत बोल देना ऐसा। पत्नीला का बोलू असं? आज दादा ने सिखाया हो बाहर। बाहर कौन जाएंगे फिर वक्त बताएगा। बाहेर कोण जाईल मग वेळ दाखवेल। हर एक व्यक्ति के पीछे एक शक्ति काम करती है। प्रत्येक व्यक्तीच्या मागे एक शक्ती काम करते। उस शक्ति को से लड़ना है। आणि त्या शक्तीशी लढायचे। घर में नहीं लड़ना, घरात नाही भांडत बसायचं, शक्तियों से लड़ना, शक्त्यांशी लढायचे जो उसके पीछे काम करते जे त्यांच्या मागे काम करतात। हैं। आमीन। बोलो यीशु में मैं अधिकारी हूँ। तीसरी बात, तिसरी गोष्ट, यीशु में मैं कौन हूँ? येशूमध्ये मी कोण आहे? आप यीशु में कौन है? तुम्ही येशूमध्ये कोण आहात? आपका क्या स्थान है? आणि तुमचं स्थान काय आहे? इफिस 1:3 में लिखा है, एफिस 1:3 मध्ये लिहिलं आहे, मसीह में प्रभू येशूमध्ये स्वर्गीय स्थानों में आणि स्वर्गातील सर्व स्थानांमध्ये सब प्रकार की आत्मिक आशीषें दी हैं। सर्व आध्यात्मिक आशीर्वाद दिलेली आहेत। इंग्लिश में भी लिखा है, इंग्लिश मध्ये लिहिलंय स्पिरिचुअल ब्लेसिंग मतलब आध्यात्मिक आशीर्वाद। स्पिरिच्युअल ब्लेसिंग्स म्हणजे आध्यात्मिक आशीर्वाद। सुनिए, ऐका, हम मसीह में हैं। आम्ही ख्रिस्तामध्ये आहोत। यीशु ने क्या किया है? येशूने काय केलं? मसीह ने क्या किया? ख्रिस्ताने काय केलं? स्वर्गीय स्थानों में। स्वर्गीय स्थानांमध्ये। सुनिए सुनिए सुनिए, मेरे पास देखिए, इकडे बघा, स्वर्गीय स्थानों में स्वर्गीय स्थानांमध्ये सब प्रकार की सर्व प्रकारचे आध्यात्मिक आशीष आध्यात्मिक आशीर्वाद दी है या देने वाला है? दिलेत। बोलो दी है। सुनिए, बहुत गुप्त बातें वहां छुपी आणि हुई हैं। फार गुप्त गोष्टी या ठिकाणी लपलेल्या आहेत। स्वर्गीय स्थानों की। स्वर्गीय स्थानांच्या। स्वर्गीय स्थान के क्यों लिखा है? स्वर्गीय स्थानांच्या का लिहिलं हो? क्योंकि स्वर्गीय स्थान की चीजें ही टिकने वाली हैं। कारण स्वर्गीय स्थानाच्या गोष्टी आहेत त्याच टिकणाऱ्या आहेत। पृथ्वी में कितने भी टिकने वाली चीज बना लो, आणि पृथ्वीवरती तुम्ही किती टिकणारी गोष्ट बनवा, ज्यादा से ज्यादा 100 साल, जास्तीत जास्त 100 वर्ष, ज्यादा लोखंड वापरा, ज्यादा लोहा वापरा तो 200 साल आणि जास्त लोखंड समजा वापरलं तर 200 वर्ष टिकने वाली। टिकणार आहे। इसका मतलब ये है याचा अर्थ हा, एक दिन गिरेगा, एक दिवशी पडणार आहे। लेकिन जो स्वर्ग के स्थानों पण में जे स्वर्गीय स्थानांमध्ये कभी आहे नहीं गिरने ते वाला, कधीच नाही पडणार, वो कभी नहीं गिरने वाला। कधीच नाही पडणार। जो नहीं गिरता जे पडत नाही वो आशीष प्रभु देता है। ते आशीष, ते आशीर्वाद प्रभू देतो, वो प्रभु आशीष देता है। आणि प्रभू तो आशीष देतो। वो कह सकता था
तो म्हणू शकत होता पृथ्वी की आशीष, पृथ्वीचे आशीर्वाद नहीं नहीं नहीं, नाही, वो कहता है तो म्हणतो स्वर्ग की। स्वर्गाचे। इसका मतलब याचा अर्थ वो हमेशा स्थिर रहने वाली है। तो नेहमी स्थिर राहणारे आशीर्वाद। आपको, आप और मैं कौन है? तुम्ही आणि मी कोण आहोत? स्वर्गीय स्थानों की आशीष प्राप्त किए हुए लोग हैं। स्वर्गीय स्थानातले आशीर्वाद प्राप्त केलेले लोक। क्या है वो आज स्वर्गीय आशीष को देखेंगे आप। आणि आज ते स्वर्गीय आशीर्वाद काय आहेत ते पाहणार आहोत। तैयार हैं आप? तयार आहोत का? स्वर्गीय आशीष दिखती नहीं, स्वर्गीय आशीर्वाद दिसत नाहीत, वो आत्मिक आंखें खोलनी पड़ती है उसके लिए। त्यासाठी आत्मिक डोळे उघडावे लागतात। इसलिए प्रभु से कह रहा है, प्रभु मेरी आत्मिक आंखों को खोल दे आणि स्वर्गीय म्हणून आशीष को प्रभूला देखने के लिए। म्हणा की माझ्या आत्मिक डोळे तू उघड की मी स्वर्गातले आशीर्वाद पाहू शकेन। घर दिख रहा है, घर क्या होता है? दिखता है, घर मिला, घर काय होतं? दिसतं, ते घर मिळालं, गाड़ी दिखती है, गाडी दिसते, काम दिखता है, ये सब ये भी आशीष है पृथ्वी आणि की। हे देखील पृथ्वीवरचे आशीर्वादच आहे। लेकिन ऐसे भी आशीष है पण असे देखील आशीर्वाद आहेत जो दिखते नहीं है जे दिसत नाही लेकिन साथ में है, पण सोबत आहेत, साथ में है, सोबत आहेत, साथ में है, सोबत आहेत, साथ में है, सोबत आहेत, चलते हमारे साथ, चलते हमारे साथ, आणि आमच्या सोबत चालतात, वो आशीष को लेकर चलते हैं हम। आणि ते आशीर्वाद घेऊन आम्ही चालतो, लेकिन वो दिखाई नहीं देते, पण ते आम्हाला दिसत नाहीत, लेकिन है। पण आहेत। कौन से आशीष है ऐसे? कोणते आहेत आशीर्वाद? इफिसियों की पत्री में लिखे हैं। इफिसकराच्या पत्रात लिहिलेले आहेत। मैं जब उसको पढ़ रहा था, आणि जेव्हा मी काल वाचत होतो 25 से 30 आशीष मुझे दिखा 25 ते 30 आशीर्वाद मला दिसले इफिसियों की पत्री में। इफिसकराच्या पत्रामध्येच। मेरी आंखें खुल गई, आणि माझे डोळे उघडले, मैंने प्रभु कभी मैं इसके बारे में सोचा भी नहीं था। आणि मी या गोष्टीचा कधी विचारही केला ये नव्हता। मेरी आशीष है, हे माझे आशीर्वाद आहेत, ये मेरे साथ है, हे माझ्या सोबत आहेत, मुझे दिखते नहीं है मला दिसत नाहीत, लेकिन है। पण आहेत। सब प्रकार के आत्मिक आशीष क्या है, आणि सर्व प्रकारचे आत्मिक आशीर्वाद काय आहेत ये समझना महत्व का है। हे समजणं महत्वपूर्ण आहे। बताओ, तैयार है आप? जोर से ताली बजा। आमेन। समझ में आ रहा है यीशु में कौन है हम? कळते का येशूमध्ये कोण आहोत आम्ही? जब तक नहीं समझेंगे जोपर्यंत आम्ही समजणार नाही, बलवान नहीं बनेंगे। बलवान होणार नाही। इसलिए युक्तियों को पहचानने से पहले, शस्त्र सामग्री को धारण करने से पहले प्रभु बलवान बनाना चाहता है। आणि म्हणून युक्त्यांचे आम्हाला माहिती पडण्या अगोदर, शस्त्र सामग्री धारण करण्या अगोदर बलवान आम्हाला व्हायचंय। बलवान होंगे तो युद्ध में जा कारण सकेंगे। बलवान असाल तर युद्धासाठी जाऊ शकाल। चक्कर आके गिर गया तो फिर? चक्कर आली तर मग काय? तलवार उठाने के लिए ताकत चाहिए, तलवार उचलण्यासाठी ताकद तर हवी की नाही? ढाल उठाने के लिए ताकत चाहिए, ढाल उचलण्यासाठी ताकद हवी, और वो तलवार भी चलानी आनी चाहिए। आणि तलवार पण चालवायला यायला हवी। उसके लिए क्या चाहिए? त्यासाठी काय पाहिजे? बलवान बनने की जरूरत है। बलवान होण्याची गरज आहे। तलवार नहीं उठा सकता इतनी वजन की तो पीछे से आके वार करके शत्रु कब चले जाएगा, जब तक वो उठाता रहेगा। आणि तलवार उचलेपर्यंत शत्रू मागून येऊन वार करून जाईल तर आम्ही तलवारच उचलत राहू, 2-4 घाव करके निकल भी जाएगा, आणि तो 2-4 घाव घालून निघूनही जाईल, तभी तक तलवार भी उठाई जाएगी। अजून आम्ही तलवारच उचलतोय। पहले ताकत तो ले ले, पहिले ती ताकद तर घ्या, बलवान तो बन ले, बलवान तर बना, फिर 2-2 हाथ कर लेंगे आणि मग आम्ही 2 हात करू, और हमें मालूम हो जाएगा आणि आम्हाला माहित पडेल विजय मेरी होने वाली है। विजय माझाच होणार आहे। क्योंकि जो मेरे साथ सामने है जो माझ्या समोर आहे उससे ज्यादा ताकतवर मैं हूँ। त्याच्यापेक्षा अधिक ताकदवर मी आहे। प्रभु ने मुझे बनाया है। प्रभूने बनवलंय मला, अगर वो समझ गए आणि ते समजलं कि कोई भी शत्रु आने दो, मग कुणी शत्रू असू देत कैसे षड्यंत्र होने दो, आणि कसंही षडयंत्र असू देत, आप उसको काटते हुए आगे तुम्ही बढ़े, त्याला कापत पुढे जाणार आहात, वार करते हुए आगे बढ़े। वार करत पुढे जाणार आहात। शत्रु कहेगा शत्रू म्हणेल याला कोणी सांगितलं, इसको कैसा पता है, ह्याला कसं माहित पडलं, इतनी ताकत आ गई, एवढी ताकद आली, घर में एक गिलास भी उठा नहीं सकता था, आणि घरात एक ग्लास पण उचलू शकत नव्हता, लेकिन की ताकत कैसे आ गई? मग इतकी ताकद कुठून आली? अभी काजू बादाम खाना सीख गया। काजू बदाम खायला शिकला असेल, हाँ, ताकत आने के लिए, ताकद येण्यासाठी। इसलिए पहले ताकतवर बने। त्याच्या अगोदर तुम्ही ताकदवर बना। यीशु में वो आत्मिक आशीष क्या है? येशू मध्ये असणारे ते आत्मिक आशीर्वाद काय आहेत? पहली बात, पहिली गोष्ट, इफिस 1:4 इफिस 1 आणि 4 वचन सुनिए। ऐका, परमेश्वर ने हमें मसीह में चुन लिया है, परमेश्वराने आम्हाला ख्रिस्ताच्या ठाई निवडून घेतलंय। जगत की उत्पत्ति से पहले, या जगाच्या स्थापनेपूर्वी, सुनिए, ऐका,
जब जगत की उत्पत्ति भी नहीं हुई थी, जोपर्यंत तेव्हा जगाची स्थापना पण झाली नव्हती, तब परमेश्वर ने आपको चुन लिया था, मुझे चुन लिया था। तेव्हा परमेश्वराने तुम्हाला मला निवडलं होतं। उत्पत्ति से पहले आणि स्थापनेपूर्वी हम कहाँ थे? आम्ही कुठे होतो? हम यीशु में थे। आम्ही येशू मध्ये होतो। हम यीशु में थे। आम्ही येशू मध्ये होतो। हम यीशु में थे। आम्ही येशू मध्ये इसलिए होतो। वचन लिखा है, आणि म्हणून वचन लिहिलंय, संसार की उत्पत्ति से पहले या जगाच्या स्थापनेपूर्वी मसीह में ख्रिस्तामध्ये मैंने तुम्हें चुन लिया। मी तुम्हाला निवडून घेतलंय। उत्पत्ति नहीं हुई थी, अभी हमारी उम्र क्या है? आता आमचं वयच काय आहे? आप 25 के होंगे, 30 के होंगे, 40, मुझे नहीं लगता 50 के कोई होंगे यहाँ पर। मला नाही वाटत 50 तर कोणी असेल इथे, अगर होंगे तो कहना मैं अभी 25 का ही हूँ, आणि असाल तर म्हणा मी 25चाच। है कि नहीं? आमेन। यीशु में येशू मध्ये हम चुने हुए लोग हैं। आम्ही निवडलेले लोक आहोत। कब चुना? कधी निवडलं? अभी 25 साल पहले नहीं, आता 25 वर्षापूर्वी नाही, 10 साल पहले नहीं, 10 वर्ष अगोदर नाही, 5 साल पहले नहीं, 5 वर्ष अगोदर नाही, संसार की त्या उत्पत्ति से जगाच्या पहले हम यीशु में थे। स्थापनेपूर्वीच आम्ही येशू मध्ये होतो। यीशु में थे। येशू मध्ये होतो। यीशु के समय के अनुसार यीशु ने अलग अलग दिनों में, अलग अलग शताब्दियों में, अलग अलग सेंचुरी में प्रभु ने हमें भेजा। आणि येशूच्या योजनेनुसार वेगवेगळ्या दिवसांमध्ये, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी आम्हाला बनवलं। उसके समय के अनुसार उसने हमें भेजा। आणि त्याच्या वेळेनुसार त्यांनी आम्हाला पाठवलंय। आप और मैं चुने हुए हैं। तुम्ही आणि मी निवडलेले आहोत। पड़ोसी को बोलना, मैं चुना हुआ हूँ। किसने चुना है? कुणी निवडलंय? लोग चुनाव करके देते हैं, आणि लोक त्या ठिकाणी निवडतात, और चुनाव करके वो एक पद दे देते हैं। आणि मग निवडणूक करून एक पद ते देतात। कौन चुनता है? आणि कोण निवडतं? लोग। लोक चुनते हैं, लोक निवडतात, और लोग ही सत्ता निकाल लेते हैं। आणि सत्ता काढतात। लेकिन जब यीशु चुनता है, पण जेव्हा येशू निवडतो, वो कभी सत्ता निकालता नहीं, तो सत्ता काढून नाही घेत, वो दे देता है। तो देऊन टाकतो। मैंने तुझे चुना है, मी तुला निवडलंय, मैंने तुझे चुना है। मी तुला जब निवडलंय। एक आधे व्यक्ति को जब चुना जाता है जेव्हा एखाद्या व्यक्तीला निवडलं जातं किसी काम के लिए, काही कामासाठी, उसको वो काम करने के लिए उसको चुना जाता है। ते काम करण्यासाठी त्याला निवडलं जब जातं। यीशु ने हमें चुना है, जेव्हा येशूने आम्हाला निवडलं, क्यों चुना है? का निवडलं? कुछ करने के लिए, काही करण्यासाठी, कुछ करने के लिए चुना है। काही करण्यासाठी हम निवडलं। क्या करते हैं यीशु के आम्ही लिए? काय करतो येशूमध्ये? अगर नहीं करते हैं, जर आम्ही नाही करत, यीशु से पूछना, तर येशूला विचारा, यीशु तू जगत की उत्पत्ति से पहले चुना है, अब मैं क्या करूं? येशू तू या जगाच्या स्थापनेपूर्वी मला निवडलेस, आता तू सांग मला मी काय करू? चुन तो लिया है, निवडलं तर खरं, लेकिन अब मैं चुनकर, मैं तूने मुझे सत्ता जो दी है उसमें मैं क्या करूं? पण निवडून मला जी सत्ता तू दिलेली आहेस, त्या सत्तेचं मी काय करू? हाँ, आप और मैं चुने हुए लोग हैं। तुम्ही आणि मी निवडलेले लोक आहोत। इस दुनिया में इतने लाखों लोग हैं, या जगामध्ये एवढे लाखो लोक आहेत, होशियार हैं, हुशार आहेत, बुद्धिमान हैं, बुद्धिमान आहेत, धनवान हैं, धनवान आहेत, हर एक बातों में कोई कमतरता नहीं आणि है, कुठल्याच गोष्टीमध्ये कसली कमतरता नाहीये। लेकिन उनको प्रभु ने नहीं चुना, पण त्यांना प्रभूने नाही निवडलं, हमें चुना है। आम्हाला निवडलं, हमें चुना, आम्हाला निवडलं। हम चुने हुए लोग। आम्ही निवडलेले लोक। किसने चुना है? कुणी निवडलंय? स्वर्गीय पिता ने चुना, स्वर्गीय पित्यानं निवडलंय। सृष्टिकर्ता परमेश्वर ने चुना, या जगाच्या निर्माणकर्त्याने निवडलंय। उसके चुने हुए लोग बने रहे। त्याचे निवडलेले लोक बनवून राहूयात। हम बिखरे ना, आम्ही विखरून जाऊ नये। चुन लिया है प्रभु ने, प्रभूने आम्हाला निवडलंय चुनकर यहाँ लाया, आणि निवडून इथं आणलंय। तो वापस पीछे जाना नहीं है। मग परत मागे वळायचं नाही। हम चुने हुए लोग हैं, आम्ही निवडलेले लोक आहोत। बुलाए हुए बहुत हैं, बोलवलेले पुष्कळ आहेत। पूरी दुनिया को बुलाया, आमंत्रित किया अख्ख्या प्रभु ने, जगाला देवाने आमंत्रित केलंय, लेकिन चुने हुए कम है। पण निवडलेले कमी आहेत। उन चुने हुए में से हम लोग हैं, आणि त्या निवडलेल्यांपैकी आम्ही आहोत। चुने हुए में से हम हैं। आम्ही त्यापैकी आहोत। हम बुलाने वालों में से रहना चाहते हैं, चुने में से रहना चाहते आम्ही हैं? बोलवणाऱ्यातले असायला आम्हाला आवडेल की आम्हाला निवडलेल्यातलं असणं आवडेल? कुछ लोगों को रहना बुलाए ना आमंत्रित, बुलाए क्या, बुलाए तो जाना ही पड़ेगा। शक्तिकंठ दादा ने बुलाए तो जाना ही पड़ेगा, आता बोलवलंय तर जावंच लागेल, उनका मन रखने के लिए। त्यांचं मन राखण्यासाठी। बुलाने वाले से मत बैठना, बोलवलेल्यातले बनून राहू नका, चुने हुए में से बनना। तर निवडलेल्यातले व्हा।
चुने हुए हम। निवडलेले. क्या आशीष है? काय आशीर्वाद आहे? स्वर्गीय आशीष क्या है? स्वर्गीय आशीर्वाद हम काय? चुने हुए आम्ही हैं, निवडलेले हम आहोत. चुने हुए आम्ही हैं, निवडलेले आहोत. यीशु ने हमें चुना है, येशूने आम्हाला निवडलंय स्वर्गीय प्रभु ने हमें चुना है। आणि स्वर्गामध्ये प्रभूने आम्हाला निवडलंय. मुझे तो बोलता भी नहीं आता, मला तर बोलायलाही येत नाही. मैं तो प्रीचिंग भी नहीं कर सकता, मी तर प्रीचिंगही करू शकत नाही. अपनी बुद्धि चलती नहीं है। माझी बुद्धीच चालत नाही. मी तुम्हाला सांगू इच्छितो, माझी बुद्धी अजूनही चालत आहे. सुनिए, ये भी बंद होने वाला है। सुनिए सुनिए, ऐका, हमारी भी बुद्धि चलती नहीं थी, आमची बुद्धी चालत नाही, अभी भी चलती रही। अजूनही चालत नाही. लेकिन जब प्रभु की उपस्थिति में बैठते हैं, पण जेव्हा प्रभूच्या उपस्थितीमध्ये बसतो उसे एक ही कहते हैं, त्याला हेच म्हणतो, बुद्धि देने वाला तू है, बुद्धी देणारा तू आहेस, ज्ञान देने वाला तू है, ज्ञान देणारा तू आहेस, गुड़ बातों को समझाने वाला तू है, आणि गूढ गोष्टी समजावणारा तू आहेस. और वो समझाता है आणि तो समजावतो, जो आपके सामने हम रखते हैं। जे आम्ही तुमच्या समोर ठेवतो. प्रभु बुद्धि देने वाला है। प्रभू बुद्धी देणार आहे. ये मत कहिए हे नका म्हणू, मेरी बुद्धि नहीं है, मला बुद्धी नाही, मेरे पास ज्ञान नहीं है। माझ्याकडे ज्ञान नाही. जब पतरस और यूहन्ना को जब लोग देखते हैं, जेव्हा पेत्र आणि योहानाकडे लोक पाहतात, वो कहते हैं ते म्हणतात, इनके पास, ये तो अनपढ़ लोग हैं, हे तर अडाणी लोक आहेत, इनको कुछ समझता नहीं है, ह्यांना काय कळत नाही, लेकिन फिर भी परमेश्वर के सामर्थ्यवान काम करते पण हैं। तरी देखील देवाचे सामर्थ्यवान काम करतात. लंगड़े को जन्म से लंगड़े को उठा के चला दिया, आणि जन्मापासून लंगड्या मनुष्याला उठून चालवलं, मृत्यू पड़े व्यक्ति को उठा जीवित कर दिया, आणि मेलेल्या व्यक्तीला जिवंत करतात, अंधी आंखों को खोल दिया, आणि आंधळे डोळे उघडले, पक्षघात लोगों को चला दिया। आणि पक्षघाती लोकांना चालवलं. ये कौन सा ज्ञानी व्यक्ति कर सकता है? कुठला ज्ञानी व्यक्ती हे करू शकतो? ये परमेश्वर का हे सामर्थ्य करता परमेश्वरचं सामर्थ्य करतं, है, ये प्रभु का सामर्थ्य करता है, देवाचं सामर्थ्य जो करतं, आप में है, जे जो तुमच्यामध्ये, आप में है, जे जो तुमच्यामध्ये, आप में है। जे तुमच्यामध्ये कभी आहे. ये मत बोलना कि मैं नहीं कर सकता, आणि म्हणून कधी असा विचार करू नका मी हे करू शकत नाही. मैं प्रभु में सब कुछ करने के लिए समर्थ हूँ, प्रभूमध्ये सर्व काही करण्यास मी समर्थ मैं आहे. सब कुछ करने के लिए समर्थ मी हूँ, सर्व काही करण्यास समर्थ मैं आहे. सब कुछ करने के लिए समर्थ मी हूँ। सर्व काही करण्यास समर्थ आहे. मुझे बोलना नहीं आता, मला बोलायला येत नाही. मूसा कैसे प्रभु सिखा देगा, मूसा मूसा मोशेप्रमाणे तुम्हाला शिकवेल. वो बोलता नहीं आता था उसको, मोशेला देखील बोलता येत नव्हतं, लेकिन ऐसा प्रभु ने बना दिया, पण प्रभूने असं बनवलं, ऐसा बोलने लगा, असं बोलू लागला. पहले 5 ग्रंथ बना दिए। 5 ग्रंथ बनवले. प्रभु बात कर रहा है उसके साथ, प्रभू बोलत आहे त्याच्यासोबत. आमेन। हम चुने हुए हैं, आम्ही निवडलेले आहोत, हम चुने हुए हैं, निवडलेले आहोत, हम चुने हुए हैं। निवडलेले. पड़ोसी को बोलना मैं चुना हुआ हूँ, चुना हुआ इसका मतलब समझते हैं? निवडलेला याचा अर्थ कळतो का? स्पेशल, महत्वपूर्ण, स्पेशल। महत्वपूर्ण. क्यों चुना आपको? का निवडलं आप तुम्हाला? स्पेशल व्यक्ति हैं, कारण की तुम्ही स्पेशल आहात, महत्वपूर्ण आहात, महत्वपूर्ण व्यक्ति है आप। आणि महत्वपूर्ण व्यक्ती आहात. हम देखते हैं ना, चुनाव में व्यक्ति को चुना जाता है, आणि निवडणुकीमध्ये आम्ही पाहतो की जे आहेत सदस्य त्यांना निवडलं जातं, वो महत्वपूर्ण व्यक्ति बन जाता है। आणि मग तो व्यक्ति महत्वपूर्ण बनून जातो. तो भी आप और मुझे समझना चाहिए, आणि मग हे तुम्हाला मला कळायला हवं, यीशु की नजरों में, येशूच्या नजरेत, सृष्टिकर्ता की नजरों में या जगाच्या निर्माणकर्त्याच्या नजरेत हम महत्वपूर्ण हैं। तुम्ही महत्वपूर्ण आहात. बहुत लोगों को कहते सुनते हैं हम, बहुत लोगों को आणि कहते, बऱ्याचशा लोकांना आम्ही बोलताना ऐकतो, आपली किंमतच नाही, मेरी किंमत ही नहीं, ना घर में, ना बाहर, ना व्यवसाय, ना नौकरी, ना कहीं भी अपनी किंमत ना नहीं, घरात, ना बाहेर, ना व्यवसायात, ना नोकरीत, कुठं किंमतच नाही. अपनी किंमत ही नहीं है। आपली किंमतच नाही काही. ये स्वर्गीय आशीष है, हे स्वर्गीय आशीर्वाद आहे, हमें दिखती नहीं है। जे आम्हाला दिसत नाही. शायद मेरे घर में किंमत नहीं है, कदाचित घरात माझी किंमत नसेल, मेरे काम में किंमत नहीं माझ्या है, कामात माझी किंमत मेरे नसेल, रिश्तेदारों में किंमत नहीं है, माझ्या नातेवाईकात किंमत मेरे नसेल, पड़ोसी में किंमत नहीं माझ्या है, शेजाऱ्यांसमोर किंमत लेकिन नसेल, स्वर्ग आपकी किंमत करता पण है। स्वर्ग तुमची किंमत करतो. स्वर्ग आपका महत्वपूर्ण व्यक्ति जानता है, स्वर्ग आपको महत्वपूर्ण मानता है, आणि स्वर्ग तुम्हाला महत्वपूर्ण मानतो. मेरा यीशु आपको महत्वपूर्ण आणि मानता माझा येशू तुम्हाला महत्वपूर्ण मानतो. है। कहिए मैं महत्वपूर्ण व्यक्ति हूँ, आणि पड़ोसी कह रहे मैं महत्वपूर्ण व्यक्ति हूँ,
आमेन। मैं तो गरीब हूँ, मी तर गरीब आहे, पाउडर लगाने के लिए भी पैसा नहीं है, पावडर लावायला पण पैसे नाही, एक ही कपड़ा है, एकच कपडा आहे चप्पल है वो भी आती घिसी हुई है, आणि चप्पल आहे ती पण घासल्या गेलेली आहे, कपड़े फटे हुए हैं, कपडे फाटलेले आहेत, कोई बात नहीं, काय हरकत ये नाही, दुनिया देखती है, हे जग बघतं इसलिए तो स्वर्गीय आशीष बोला ना। आणि म्हणून तो स्वर्गीय आशीर्वाद म्हटलाय ना। लोग दिखते हैं उसपे उसको, हाँ ये ठीक है, आणि लोक दिसतात त्याच्यावर विश्वास ठेवतात, लेकिन ये स्वर्गीय आशीष है पण जे स्वर्गीय जो आशीर्वाद दिखती आहे, नहीं है, ते दिसत नाहीत, आत्मिक आंखों से देखना पड़ता है। आत्मिक डोळ्यांनी पाहावे लागतात। मेरा यीशु कह रहा है, माझा येशू म्हणतो, मेरा यीशु कह रहा है, माझा येशू म्हणतो, मेरे स्वर्ग में माझ्या स्वर्गात देवदूतों के सामने, दिव्य दूतांच्या मेरे समोर, पिता के सामने, माझ्या पित्या समोर, मेरे सामने माझ्या समोर तुम महत्वपूर्ण है, तू महत्वपूर्ण आहेस, तू महत्वपूर्ण है, तू महत्वपूर्ण आहेस, तू महत्वपूर्ण है, तू महत्वपूर्ण तू आहेस, महत्वपूर्ण है। तू महत्वपूर्ण आहेस। स्वर्ग कहता, स्वर्ग म्हणतो, स्वर्ग कहता। स्वर्ग म्हणतो। देखिए कितनी स्वर्गीय आशीष, कितनी महत्व की है। किती किती महत्वाचे आहेत हे स्वर्गीय आशीर्वाद, दिखते नहीं है जे दिसत नाहीत लेकिन है, पण आहेत, लेकिन है, आहेत, लेकिन है, आहेत, लेकिन है, आहेत, लेकिन है। आहेत। आमेन। समझ में आ रहा है? कळतंय का? आप महत्वपूर्ण है, तुम्ही महत्वपूर्ण आहात। किसकी नजरों में? कोणाच्या नजरेत? कोमा में गए रे बाबा, ऊपर वाले कोमा में नहीं, देखो स्वर्ग, आप भी स्वर्ग चले गए, अभी नहीं जाने बोल रहा हूँ मैं, अभी थोड़ा रुको, प्रभु आ रहा है, जल्दी आ रहा है, स्वर्ग लेके आणि जाएगा। प्रभू येते लवकर आम्हाला स्वर्गात घेऊन जाण्यासाठी, फिर हम कोमा में चले जाएंगे, आणि मग जाऊ कोमात। अभी मत जाना, आता नका जाऊ, अब हम सीखें आता आम्ही शिकत आहोत और उसको अपने जीवन में अनुकरण करें। आणि त्याचं अनुकरण आपल्या जीवनामध्ये करणार। आप और मैं कौन है? तुम्ही आणि मी कोण आहोत? वेरी गुड। स्वर्गीय स्थानों में कौन है? स्वर्गीय स्थानांमध्ये कोण आहोत? जो निवडलेले। फिर जोर से बोल, इतना सिखा के भी आवाज कम हो रहा है। बाजू वाले को पूछ रहे हैं क्या सच्ची है? बताना। किसने चुना है? कोणी निवडलं? आप स्वर्गीय स्थानों में महत्वपूर्ण व्यक्ति हैं। कौन आपको महत्वपूर्ण बनाया है? आणि कुणी तुम्हाला महत्वपूर्ण बनवलं? यीशु में मैं महत्वपूर्ण, येशू मध्ये यीशु के बाहर नहीं। येशू रहित नाही। अगर आप बोलेंगे मैं यीशु के बाहर महत्वपूर्ण व्यक्ति है, तो इस दुनिया में आपको लोग महत्वपूर्ण कहेंगे, स्वर्गीय स्थानों में नहीं हो आणि तुम्ही सकते। म्हणत असाल की मी येशू विरहित महत्वपूर्ण आहे, तर या जगातले लोक तुम्हाला महत्वपूर्ण मानत असेल। माझ्या यीशु ने एक बार कहा, येशू एकदा म्हटला, मैं तुझे नहीं पहचानता, मी नाही ओळखत तुला, मैं तू इस दुनिया में महत्वपूर्ण होगा, तू या जगात असशील दुनिया महत्वपूर्ण, के लोग जो महत्वपूर्ण आणि किया या होगा, लोकांनी तुला मेरी नजर में तू केलं असेल, महत्वपूर्ण नहीं है। पण माझ्या नजरेत हमें तू यीशु महत्वपूर्ण नाहीये। में महत्वपूर्ण बनना, आम्हाला येशू मध्ये हमें महत्वपूर्ण यीशु बनायचं। में महत्वपूर्ण बनना। आम्हाला येशू मध्ये महत्वपूर्ण इस बनायचं। दुनिया के लोग महत्व दे या ना दे, ह्या जगातले लोक आम्हाला महत्व देव नाही तर नाही देव, लोग हमें महत्व दे या ना दे, आणि लोक आम्हाला महत्व देवत नाही तर नाही देवत, स्वर्गीय स्थानों में महत्व होना चाहिए। पण स्वर्गीय स्थानामध्ये महत्वपूर्ण असणं गरजेचं आहे। स्वर्गीय स्थानों, स्वर्गीय स्थानामध्ये ये स्वर्गीय आशीष है। हे स्वर्गीय आशीर्वाद आहे। मैं स्वर्ग का महत्वपूर्ण व्यक्ति हूँ। मी स्वर्गाचा महत्वपूर्ण व्यक्ती आहे। पड़ोसी को बोल दो, आमेन। है हम लोग, आहोत का आम्ही? और ये सब बातें विश्वास पर है, आणि या सर्व गोष्टी विश्वासावर आहेत, इसलिए स्वर्गीय आशीष बोला है। आणि म्हणून तो स्वर्गीय आशीर्वाद म्हटलाय। ये विश्वास पर मैं लेता हूँ। हे विश्वासाने आम्ही घेतो। आप लिख लीजिए अगर लिखना चाहते हैं। जर इच्छा असेल तर लिहून घ्या। इफिस 1:7 इफिस 1:7 उसने कहा, त्यामध्ये तो म्हणतो हमें स्वर्गीय स्थानों से क्या मिला है? की आम्हाला स्वर्गीय स्थानामधून काय मिळालंय? उस यीशु में, त्या येशू मध्ये, उसके लहू के द्वारा त्याच्या रक्ताच्या द्वारे छुटकारा। मुक्ती, इसका मतलब याचा अर्थ अपराधों की क्षमा अपराधांची क्षमा उसके अनुग्रह के धन के अनुसार मिला है। आणि त्याच्या कृपेच्या समृद्धीनुसार मिळालंय। क्या मिला है? काय मिळालंय? छुटकारा। सुटका। जोर से कहें छुटकारा। सुटका। जोर से कहें छुटकारा। किससे छुटकारा? अपराधों और पापों से। इस दुनिया में कोई भी ऐसा व्यक्ति नहीं है
जो हमें अपराधों की क्षमा दे या सके, जगामध्ये असं कुठलाही व्यक्ति नाही जो आम्हाला आपल्या अपराधांची क्षमा करू हमें शकेल, पापों की क्षमा कर सके। आमच्या पापांची क्षमा करू शकेल. लेकिन यीशु पण येशू ने अपने लहू को उस क्रूस पर दिया। आपलं रक्त त्या वधस्तंभावर सांडलं. कोई किसी के लिए मर नहीं सकता, कोणी कुणासाठी मरत नाही, लेकिन यीशु आया पण येशू आला हमारे लिए, आमच्यासाठी, हमारे पापों के लिए। आमच्या पापांसाठी. उसको मालूम था इनके पाप नहीं जाएंगे पाए, त्यांना माहिती होतं की यांचे पाप धुतले जाणार नाहीत. कोई पानी इनके पाप को साफ नहीं कर सकता, कुठलंही पाणी यांचे पाप शुद्ध करू कोई शकणार नाही. साबुन इनके पापों को धो आणि नहीं कुठलाही सकता, साबण त्यांचे पाप धुवू शकणार कोई नाही. कर्म इनके पापों को क्षमा नहीं आणि कर सकता, कुठलाही कर्म त्यांचे पाप धुणार नाही. कोई बकरे का लहू, मुर्गियों का लहू उनके पापों को आणि क्षमा कुठल्या नहीं, बकऱ्यांचं कोंबड्यांचं रक्त त्यांचं पाप धुवू शकणार नाही. इसलिए वो खुद उतर कर म्हणून आया। तो स्वतः उतरून आला. उसने अपने लहू को बहाया त्याने आपलं रक्त सांडलं और उसके लहू के द्वारा, आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे, उसके लहू के द्वारा, त्याच्या रक्ताच्या द्वारे, उसमें त्याच्यामध्ये, मसीह में, ख्रिस्तामध्ये, मसीह में ख्रिस्तामध्ये आपको भी छुटकारा मिला। तुम्हाला आणि मला मुक्ती मिळाली आहे. हम पापों में बंधे हुए थे, आम्ही पापामध्ये जखडलेले होतो, शापों में जकड़े हुए थे, शापामध्ये जखडलेले होतो, अपराधों में बंधे हुए थे, अपरामध्ये बांधले गेलेले होतो. हमारे हाथ बंधे नहीं है, आमचे हात बांधलेले होते, लेकिन आत्मिक जीवन में हम बंधन में थे। पण हात तसे बांधलेले नसतील, पण आत्मिक जीवनामध्ये आम्ही बंधनामध्ये होतो. किसने बांधा था? कुणी बांधलं होतं? पाप ने बांधा था, पापाने बांधून ठेवलं, अपराधों ने बांधा था, अपराधाने बांधून ठेवलं होतं. यीशु ने उसको छुड़ा दिया। येशूने त्याला सोडवलं. आपको और मुझे, आप और मैं छुड़ाए हुए व्यक्ति हैं। तुम्ही नेहमी सोडवलेले व्यक्ती आहोत. हम छुटकारा पाए हुए व्यक्ति हैं, आम्ही सुटका मिळवलेले व्यक्ती आहोत. पाप और अपराधों से हम छूट गए हैं। आणि पाप आणि अपराधांपासून आम्ही सुटलेले आहोत. रोज कहें यीशु को, रोज म्हणायचं येशूला, मैं छुटकारा पाया हुआ व्यक्ति हूं, मी मुक्ती पावलेला, सुटका पावलेला व्यक्ती मैं आहे. पापों से मुक्त मी पाया। पापापासून मुक्त झालेलो आहे. रोज कहें, रोज म्हणा. ये स्वर्गीय आशीष है, हे स्वर्गीय आशीर्वाद आहेत. हमें छुटकारा मिल चुका है। आम्हाला सुटका मिळालेली आहे. शैतान आएगा, सैतान येईल कंधे पर बैठेगा, आणि खांद्यावर बसेल कान में बोलेगा, आणि कानात बोलेल, देख तूने कल कैसा पाप किया, बघ तू काल कसं पाप केलं, देख तूने कल मोबाइल में क्या देखा, बघ तू काल मोबाईल मध्ये काय पाहिलं, देख देख तूने क्या विचार किया। बघ बघ तू काय विचार केला. उसे कहें, त्याला म्हणा, यीशु ने 2022 साल पहले मुझे छुटकारा दिया, येशूने 2022 वर्षापूर्वीच मला सुटका दिली आहे. मैं छुटकारा पाया हुआ व्यक्ति हूँ, मी सुटका पावलेला व्यक्ती आहे. मैं पापों से आजाद हूँ, मी पापांपासून मुक्त आहे. पाप मुझ पे राज्य नहीं कर सकता, आता पाप माझ्यावर राज्य करू शकत क्योंकि नाही, यीशु ने छुटकारा दिया। कारण येशूने मला सुटका दिली आहे. जानबूझ के अपराध और पाप नहीं करना। जाणून बुजून अपराध आणि पाप करू नका. अगर गलती से विचार आ भी गया, चुकून विचार आला जरी, यीशु का लोहा में धोने के लिए शुद्ध येशूचं रक्त आम्हाला धुवून शुद्ध करण्यासाठी आहे. आहे आहे है। तो आहे. हम छुटकारा पाए हुए व्यक्ति हैं। आम्ही सुटका पावलेले व्यक्ती आहोत. दिखता नहीं है, दिसत नाही, लेकिन है, पण आहे. लेकिन है। आहे. ये आत्मिक आशीष है, हे आत्मिक आशीर्वाद आहेत. ये आत्मिक आशीष है। हे आत्मिक आशीर्वाद आहेत. आमीन। आमेन. समझ में आ रहा है? कळतंय का? ये किस में मिला है? हे कुणामध्ये मिळालंय? यीशु में मिला। येशू मध्ये. तीसरी बात, तिसरी गोष्ट, जो भी पॉइंट है आगे के किंवा लिए, जो कुठला पुढचा पॉइंट असेल, हम परमेश्वर में वारिसदार हैं, आम्ही परमेश्वरामध्ये त्याचे वारसदार आहोत, उत्तराधिकारी, त्याचे उत्तराधिकारी आहोत. इफिस पहला अध्याय 11 वचन, इफिस पहिला अध्याय आणि याचं 11 वचन, यीशु में, येशू मध्ये, यीशु में येशू मध्ये हम उसके उत्तराधिकारी हैं, आम्ही त्याचे वतनदार आहोत. उसका भाग मिला है हमें। आणि त्याचा भाग आम्हाला मिळालेला आहे. जो इस बाइबल में, यहूदियों के बाइबल में लिखा है, जो या ठिकाणी बायबल मध्ये लिहिलेला आहे, यहूदियों के जो इस बाइबल, ज्यूइश बायबल मध्ये, यहुद्यांच्या बायबल मध्ये, हम उसके भाग हैं। आम्ही त्याचे भाग आहोत. यीशु ने हमें उत्तराधिकारी बनाया। येशूने आम्हाला वतनदार उत्तराधिकारी बनवलंय. कहाँ के उत्तराधिकारी हम? कुठले उत्तराधिकारी आहोत? स्वर्ग के, स्वर्गाचे. इस पृथ्वी पर नीचे उत्तराधिकार, या जगामध्ये नको का उत्तराधिकारी? अधिकार ले लो ना भाई, अधिकार घ्या, चीजों पे अधिकार ले लो। गोष्टींवर अधिकार घ्या. फ्लैट नहीं तो बोलो मेरा फ्लैट होने वाला है, आणि फ्लॅट नसेल तर म्हणा माझा फ्लॅट होणार आहे. जगह है तो कहे जगह होने वाली आणि है। जागा नसेल तर म्हणा माझी जागा होणार आहे. आज एक बिजनेस से प्रभु को कहे 2 बिजनेस होने वाले हैं। आज एक व्यवसाय प्रभूकडे म्हणा मला 2 व्यवसाय मिळालेले आहेत. एकच नीट चालत नाही, काय करायचं? बोलो, म्हणा, बोलो, म्हणा. अधिकार तो ले लो। अधिकार तर घ्या. जब आप बोलेंगे, जेव्हा तुम्ही बोलाल, जब हम शब्द कहेंगे, जेव्हा आम्ही शब्द बोलू, शब्द कार्य करेंगे, ते शब्द कार्य करतील रचना करेंगे, आणि रचना करतील.
ये तो अधिकार है हमारा। हेच तर अधिकार आहे आपला. आमेन। आमेन. हम उत्तराधिकार हैं। आम्ही उत्तराधिकारी आहोत. यीशु ने हमें वतनदार बनाया। येशूने आम्हाला वतनदार मैं बनवले. कौन हूँ? आम्ही कोण आहोत? यीशु में उत्तराधिकारी। येशूचे उत्तराधिकारी. उत्तराधिकारी यीशु ने अधिकार दिया हमें। येशूने आम्हाला अधिकार दिलाय. और क्या है? अजून काय आहे? और एक बात आगे, अजून एक गोष्ट. इफिस 1:12, इफिस 1:12. मसीह में हम आशा रखना है। ख्रिस्तामध्ये आम्ही आशा ठेवली. हमें आशा प्राप्त हुई है। आम्हाला आशा मिळाली. सुनिए 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 सुनिए, ऐका, ये स्वर्गीय आशीष है। हे स्वर्गीय आशीर्वाद क्या आहे. है स्वर्गीय आशीष? काय स्वर्गीय आशीष? हमें आशा मिली है। आम्हाला आशा मिळाली. हमें आशा मिली है। आम्हाला आशा मिळाली. आशा का मतलब क्या है? आशा याचा अर्थ काय? होने वाला है, होणार आहे. होने वाला है। होणार आहे. आज नहीं हुआ, आज नाही झालं, कल नहीं हुआ, उद्या नाही झालं, 2019 में नहीं हुआ, 2019 में मध्ये नहीं हुआ, नाही, 20 मध्ये नाही, 21 में नहीं हुआ, 21 मध्ये नाही, 22 में नहीं हुआ, 22 मध्ये नाही, 23 में नहीं हुआ, 23 मध्ये नाही, 24 में नहीं हुआ, 24 मध्ये लेकिन नाही. मैंने आशा रखी है पण ये होगा, पण आम्ही आशा ठेवली की ते होणार ये आहे. होगा, ते होणार आहे. होगा, ते होणार आहे. होगा, होणार आहे. इसको कोई रुका नहीं पाएगा, आणि त्याला कोणी मिटू शकणार कोई नाही. रुका नहीं पाएगा। आणि कोणी थांबू ये होगा. शकणार नाही की ते होणार आहे. ये होगा, होणार आहे. ये होगा, होणार आहे. ये होगा, होणार आहे. होगा। होणार आहे. मैंने भी एक सपन को देखा था मी एक स्वप्न पाहिलं होतं कि मैं प्रभु के मंदिर में बैठकर, खुद के मंदिर में बैठकर हम प्रभु की आराधना की करें। आम्ही देवाच्या स्वतःच्या मंदिरामध्ये बसून आराधना करणार. नो रेंट वाला, आणि भाड्याचं नाही, खुद का स्वतःचं सपना देखा था स्वप्न पाहिलं होतं 20 साल पहले। 20 वर्षापूर्वी. पैसे नहीं थे, ब्याज पैसे, पैसे नव्हते, सपना देखा था फक्त स्वप्न पाहिलं और कहा था आणि म्हटलो होगा, होणार, होगा, होणार, होगा, होणार, होगा। होणार. कैसे होगा पता नहीं, कसं होणार माहित नाही, होगा, पण होणार, होगा, पण होणार, होगा, होणार, होगा। होणार. और एक दिन यहाँ बैठकर आराधना करें। आणि एक दिवस आम्ही या ठिकाणी येऊन आराधना करत आहोत. कुछ लोग कहते हैं काही लोक म्हणतात होगा, मरने के बाद होगा शायद, होईल, मरणानंतर होईल, मुझे मुलं, मेरे बच्चे करेंगे शायद, माझी मुलं करतील बहुतेक, जब तक मैं रहूंगा कि नहीं पता नहीं। तोपर्यंत मी राहील की नाही माहित नाही. बोलना, म्हणा जब तक मैं हूँ जोपर्यंत मी आहे, मेरी आंखों के सामने देखना माझ्या डोळ्यासमोर मी पाहणार आहे, चाहूँ, मेरी आंखों के सामने देखना चाहूँ। माझ्या डोळ्याच्या समोर पाहणार मेरा आहे. सपना है, माझं स्वप्न आहे, मेरा सपना है माझं स्वप्न आहे 50,000 चर्च बना। 50,000 मंडळ्या बनवायच्या. लोग बोलते हैं, लोगों ने कहा, लोग कहते हैं लोक म्हणतात बड़ा टारगेट है, मोठं टार्गेट आहे, बहुत टारगेट है। खूप मोठं आहे. किती वर्षाचे? किती वर्ष? मतलब 25। पूछते कितने साल के हैं आप? किती वर्षाचं आहे तुम्ही? मैं बोलता हूँ साहब 25। मी म्हणतो 25. आपकी नेक्स्ट पीढ़ी में होगा शायद। कदाचित तुमच्या पुढच्या पिढीमध्ये होईल. मैंने कहा मी म्हटलो इसी पीढ़ी में मेरे आंखों के सामने होगा, याच पिढीमध्ये माझ्या डोळ्यासमोर होणार इसी आहे, पीढ़ी मेरे आंखों के सामने होगा, माझ्या डोळ्यासमोर होणार आहे, याच पिढीमध्ये होगा। होणार आहे. आशा, आशा आहे. कभी भी निराश मत होना। म्हणून कधी निराश होऊ नका. मेरे पास बच्चे नहीं हैं, मला मुलं नाही आहेत, शादी को 15 साल हो गए, लग्नाला 15 वर्ष झाले, 20 साल हो गए, 20 वर्ष झाले, 25 साल हो गए। 25 वर्ष झाले. डॉक्टर ने कहा नो आशा, डॉक्टर म्हटला आशा नाही, नो होप, आणि काहीच आशा सब कुछ खत्म। नाही, सगळं संपलंय. अब्राहम कैसे कहना, अब्राम सारखं म्हणा, गर्भाशय को बोलना, त्या गर्भाशयाला म्हणा मेरा परमेश्वर माझा परमेश्वर निर्जीव अवस्था को सजीव करता, निर्जीव अवस्थेला सजीव करतो, निर्जीव अवस्था सजीव करता। निर्जीव अवस्थेला सजीव करतो. आपकी रिपोर्ट पे आशा मत रखना, तुमच्या रिपोर्टवर तुमची आशा ठेवू नका, मेरे प्रभु के शब्दों पे आशा रखना। माझ्या प्रभूच्या शब्दांवरती आशा ठेवा. अब्राहम ने किया, अब्रामाने केलं, वो शरीर को देखता, तो शरीर पाहत आहे, शरीर बोलता शरीर म्हणतो तू बुढ़ा हो गया, तू म्हातारा झाला, तू बुढ़ा हो तू गया, म्हातारा झाला, तेरे पैर कैसे लटपट करते तुझे हैं, पाय आता तू लटपटायला कैसा लागले, कमजोर आणि है, तू कमजोर आहेस, चक्कर आके गिर जाएगा। चक्कर येऊन पडशील. उसका बॉडी बोल रहा है, त्याचं शरीर वो सांगतो, बॉडी को कह रहा है तो बॉडीला म्हणतो कहले म्हण तू कहले बोल, तू कह दे, तू बोल. मैं भी तुझे कहता हूँ मी पण तुला म्हणतो मैं बुढ़ा जरूर हूँ, मी म्हातारा जरूर आहे, शरीर में हूँ, शरीरात आहे, लेकिन मैं जवान हूँ यीशु, पण येशू मध्ये मी तरुण आहे, मैं जवान हूँ, मी येशू मध्ये मैं सब तरुण कुछ आहे. कर सकता हूँ। मी सगळं काही करू कहले शकतो, कहले विचार तू कहले, आणि माझे विचारात तू बोल. वो विचार उसको कहते, ते विचार त्याला म्हणतात, ये विचार को गाना सुनाता, आणि हे विचारांना गाणं ऐकवतो, बॉडी को गाना सुनाता। आणि या शरीराला गाणं ऐकवतो. यीशु उसने आशा में आशा नस्ताना ही ऐसे लिखा, आणि तिथे लिहिले आशा नसतानाही. रोमियो 4 अध्याय में रोम 4 चौथा अध्यायामध्ये वहां लिखा है
तो अधिकार आशा ना रहते हुए भी आशा नसतानाही उसने आशा से विश्वास किया, त्याने आशेने विश्वास और ठेवला. जब आशा ने विश्वास किया, आणि जेव्हा आशेने विश्वास ठेवला, आशा ने काम किया. आशेने काम केलं. जब आशा ने काम किया, आणि जेव्हा आशेने काम केलं, सचमुच उसके हाथ में आ आणि गया. खरंच त्याच्या हातामध्ये आलं. आशा को छोड़ना मत. आशा सोडू नका. बाजू वाले को बोलना आशा छोड़ना मत. इस लड़की का नाम नहीं है ना आपका आशा? नहीं तो दादा बोलेगा आशा को छोड़ा ही नहीं, देखो साथ में लेकर आया. ये प्रभु की ओर से आशा है. ही प्रभूकडूनची आशा आहे. प्रभु की आशा हमें प्राप्त हुई है. आणि प्रभूची आशा आम्हाला मिळालेली आहे. हमें एक आशा है, आम्हाला एक आशा आहे ये दुनिया का कुछ भी हो, की या जगाचं काही होऊ दे, लेकिन स्वर्ग स्थानों में जाने पण वाले. स्वर्गीय स्थानामध्ये आम्ही जाणार हम आहोत. जाने वाले हैं, आम्ही जाणार आहोत इसलिए तो डरते नहीं. आणि म्हणून भीत नाही. आ गया लाट आ गया, लाट आ गया, लाट आ गया. लाट आली, सुरक्षित रहे, सुरक्षित राहा, नियम को पालें, नियमाचं पालन करा, डरे ना. भिवू नका. आशा है. आशा आहे. अगर 2023 में जिंदा है, 2023 22 है ना, 2022 मध्ये 2022 में रखा है प्रभु ने, 2022 मध्ये ठेवलंय, 23 में भी जरूर जाएंगे. तर 23 मध्ये नक्की जाऊ. अगर नहीं गए आणि जर नाही गेलो स्वर्ग पे चले तर जाएंगे. स्वर्गात जाऊ. कुछ तो होगा. काहीतरी होईल. इतना मरने से डरते. मेरे प्रभु ने मृत्यु को जीत लिया. माझ्या प्रभूने मृत्यूला जिंकलंय. रखा है, ठेवलंय, बोनस है. बोनस आहे. प्रभु का काम करेंगे. प्रभूचं काम करू. नहीं रखा, नाही ठेवलं तो स्वर्ग में स्तुति करेंगे. तर स्वर्गात स्तुती करू. एवढी लवकर घेऊन गेला प्रभु. कुछ करा नहीं तो क्या कभी लेके जाएगा अभी क्या. प्रभु को कहे प्रभु कुछ करना है, आणि प्रभूला म्हणा की मला काहीतरी करायचंय, कुछ करना है. काहीतरी करायचंय. एवढी लवकर रख. हमें आशा मिला है, आशा दिखती नहीं. आशा आम्हाला मिळाली ती दिसत नाही. ये स्वर्गीय आशीष है, ही स्वर्गीय आशीर्वाद आहे. स्वर्गीय आशीष है. स्वर्गीय आशीर्वाद, आशा. आशा आहे. पड़ोसी को बोलना आशा खो मत. आशा को खोना मत. आशा हरवू नका. खो गई है, हरवली आहे, ढूंढो, शोधा, पकड़ो, पकडा तो जेब में डालो, आणि खिशात घाला, हृदय में डालो. हृदयामध्ये ठेवा. मुझे आशा है, मला आशा आहे, मुझे आशा है, मला आशा आहे, मुझे आशा है. मला आशा आहे. 10वीं फेल 4 बार हो गए साहब. आणि 10वीत 4 वेळा नापास झालो. जिधर जाओ उधर रिजेक्ट. जिथं जाऊ तिथं रिजेक्टच केलं. नौकरी नहीं मिल रही. नोकरीच नाही. नौकरी का छोकरी भी नहीं मिल रही. नोकरी काही छोकरी पण मिळाली नाही. छोकरा भी नहीं मिल रहा. छोकरा पण नाही मिळाला. जिधर जाओ जिथं जाऊ तिथं नकार. एक तो ना कशी. कुछ नहीं, रुको. आशा मत खोना. आशा तुम्ही सोडू नका. आशा मत खो. आशा सोडू नका. प्रभु ने रखा है. प्रभूने ठेवलंय. योग्य समय आपको मिल योग्य जाएगा. वेळी तुम्हाला मिळणार आहे. योग्य समय. कभी चिढ़ना मत. चिडचिड करू नका. माझ्या हातून गेलं, मेरे हाथ से गया. उसमें आधा 6 महीने उसमें निकल जाते. गया. आणि 6 महिने त्यातच निघून जातात. तब गेलं तक म्हणून. बीपी ऊपर चढ़ जाता. मग बीपी वाढतो. किती झाला? कितना होना चाहिए नॉर्मल? 120. ये 500 तक 500 पे चला जाता है. क्यों मालूम? का माहितीये का? गया, गेलं, हाथ से गया. हातातून गेलं. यहां तक आया, गया. ठीक है ना, अंदर नहीं गया ना. यहां तक आया ना, इसने तो छीन लिया. छीनने देना. ये विश्वास कर, इससे भी बेहतरीन होने वाला है. आणि आमचा विश्वास असायला हवा की आम्हाला यापेक्षाही उत्तम मिळणार आहे. इससे भी बेहतरीन होने वाला है. ह्याच्यापेक्षा उत्तम मिळणार आहे. पड़ोसी को बोलना बेहतरीन होने वाला है. धक्का देकर बोल बेहतरीन होने वाला है. बोल मत गेला. असं म्हणू नका गेलं. जाने दे. जाऊ दे. जाने दे. जाऊ दे. कशा जाऊ दे. इतका प्रॉफिट होता. तुम्हाला काय तुम्ही सहज म्हणताय. इथं उभं राहून तुम्ही म्हणताय फक्त माईक मध्ये. म्हणत नाही, अनुभव घेऊन सांगतोय.
अनुभव घेतलाय. गया धन्यवाद, आया धन्यवाद, नहीं आया धन्यवाद, दूसरे ने लिया धन्यवाद, यहां तक आया धन्यवाद, धन्यवाद ही धन्यवाद. धन्यवाद देत राहायचं. आधा जीवन तो नींद खराब में चला जाता. असा कसा झाला असेल, व्हायला नाही पाहिजे होता. सरळ माणूस मी, दर रविवारी चर्चला जातो, प्रत्येक गोष्टी अटेंड करतो. व्हायला नाही पाहिजे, देवाने केलं नाही पाहिजे. नाही हो झाला ना आता. बस जाण्याचं बाकी हा माणूस. आशा है, आशा आहे, आशा, आशा आहे. आशा को कभी मत मरने देना. आशा कधी मरू देऊ नका. आशा है, आशा आहे. माझ्या पती सुधरत नाही. आशा रखो, आशा ठेवा, सुधरेगा. सुधरेल. पौलुस को सुधार दिया प्रभु ने, पावलाला सुधारलं परमेश्वराने, दाऊद को सुधार दिया प्रभु ने, दाविदाला सुधारलं परमेश्वराने, मूसा को सुधार दिया प्रभु ने, मोशेला सुधारलं परमेश्वराने, 12 शिष्य को सुधार दिया प्रभु ने, 12 शिष्यांना देखील सुधारलं. हमें सुधार दिया प्रभु ने. आम्हाला सुधारलं प्रभूने. सब बोलते ना तुम्हाला माझी साक्ष माहित नाही मी काय होतो. सुधार गया ना. पहिले असा होता. ठीक है, प्रभु सुधारेगा पतियों को. प्रभू सुधारेल. पीछे मत लगना, माग नका लागू. आशा रखो. आशा ठेवा. आपका परमेश्वर आशा का परमेश्वर है. तुमचा परमेश्वर हा आशेचा परमेश्वर आहे. आशा का परमेश्वर है. आशेचा परमेश्वर आहे. पीछे मत लगना, माग नका लागू. प्रभु को सुधारने दो. प्रभूला सुधारू दे. हमने सुधारा आम्ही सुधारलं तो ज्यादा देर नहीं टिकेगा. मग जास्त दिवस टिकणार नाही. नाटक करून बसेल. नाटक करून बसणार. जब प्रभु ने सुधारा, आणि जेव्हा प्रभू सुधारेल, नाटक गायब, नाटक गेलं, ओरिजिनल शुरू. आणि मग आमेन. हमारा परमेश्वर आशा का परमेश्वर. आमचा परमेश्वर हा आशेचा आप परमेश्वर. प्रार्थना करते रहना, तुम्ही प्रार्थना करत राहा. परिवार के लिए प्रार्थना करते रहना, कुटुंबासाठी प्रार्थना करत राहा. आशा मत छोड़ना. आशा सोडू नका. आशा का परमेश्वर काम करेगा. आशेचा परमेश्वर काम करेल. अब्राहम के परमेश्वर ने काम किया. अब्रामाच्या परमेश्वराने काम केलं. आशा ना रहते हुए भी आशा नसतानाही वो परमेश्वर हमारा है. तो परमेश्वर आमचा आहे. बोलो पड़ोसी को आशा का परमेश्वर है. आशा देने वाला वो है. आमेन. रोना नहीं, रडायचं नाही, सुधरलेच नाही, सुधरलेच नाही म्हणून. सासू पण सुधरली नाही, रोना हो गया. प्रार्थना करना काम हमारा है. प्रार्थना करणं आमचं काम आहे. इंतजार करना हमारा काम है. वाट बघणं आमचं काम आहे. किती वाट बघायची? किती किती कुठे कुठे प्रार्थना रिक्वेस्ट पाठवली, कुठून कुठून तेल पाणी घेऊन आलो. कुछ नहीं, उससे कुछ नहीं होने वाला. त्याच्याने काय होणार नाही. आशा का परमेश्वर, आशेचा परमेश्वर, जिसमें मैंने आशा रखा है. ज्याच्यावर तुम्ही आणि मी आशा एक बात ठेवू. तो पक्का है, एक गोष्ट नक्की, मेरी आशा को टूटने नहीं देगा. तो माझी आशा तुटू देणार नाही. मेरी आशा को टूटने नहीं देगा. तो माझी आशा तुटू देणार नाही. मेरा टाइम खत्म, आपका टाइम शुरू. 19 से 20 बातें मैं इसका हम स्टडी करके दे देंगे, हम वीडियो में भेज देंगे. आणि मी स्टडी करून आम्ही व्हिडिओवरती पाठवू. ये स्वर्गीय आशीष है. आणि हे जे स्वर्गीय आशीर्वाद आहेत, आशा दिखती नहीं आशा दिसत नाही है, पण आहे. हम चुने हुए हैं. आम्ही निवडलेलो आहोत. आज क्या आशा खो गई आपकी? आज आमची काय आशेला आम्ही मुकलेलो आहोत, हरवलेलो आहोत. प्रभु में हमें आशा है. प्रभू मध्ये आम्हाला आशा आहे. जब ये बातें सीखेंगे जेव्हा आम्ही हे शिकू हम बलवान बनेंगे. तेव्हा आम्ही बलवान होऊ. क्या कमजोर करेगी हमको चीजें? कौन सी बात कमजोर करेगी? आणि कुठल्या गोष्टी ज्या आम्हाला कमजोर अशक्त करतील? डॉक्टर की रिपोर्ट, डॉक्टरांचा रिपोर्ट, अपयश जीवन, अपयशी जीवन, मृत्यू, मृत्यू,
क्या अपयश, क्या 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 अपयश करेगी हमको? काय आपल्याला अपयशी करणार आहे? कोई नहीं कर सकता, कोई नाही करू शकत, क्योंकि मेरा भरोसा कारण माझा भरोसा परमेश्वर है। परमेश्वरावर मेरा आहे. भरोसा परमेश्वर है। माझा भरोसा परमेश्वरावर आहे. जब ये बात समझ जाएंगे, जेव्हा ही गोष्ट समजून घेऊ बलवान बनेंगे, तेव्हा बलवान होऊ, तब गिरेंगे नहीं, तेव्हा पडणार नाही, क्योंकि मेरा जीवन यीशु के चट्टान पर खड़ा हो कारण गया। माझं जीवन येशू म्हटलेल्या खडकावर उभं आहे. आमीन। पड़ोसी को बोलना कमजोर मत होना। अब मैंने क्या किया है? आता मी काय केले? आशा रखा। मी आशा ठेवली आहे. और एक बात, अजून एक गोष्ट, विश्वास रखना है। विश्वास ठेवायचा आहे. होगा। ये स्वर्गीय आशीष है, विश्वास, आणि स्वर्गीय आशीर्वाद आहे विश्वास, जो आपको और मुझे मिला है। जो तुम्हाला आणि मला मिळाला इस आहे. विश्वास को छोड़ना नहीं, आणि हा विश्वास सोडू नका, इसको छोड़ना नहीं। हा विश्वास सोडू नका. आपको मालूम है यीशु ने विजय दे दिया है, तुम्हाला माहिती आहे का येशूने विजय देऊन टाकलेला आहे. सिर्फ लड़ना है, फक्त लढायचंय, लड़ना है, लढायचंय, लड़ना है, लढायचंय. युद्ध के मैदान में लड़ना है। या युद्धाच्या मैदानामध्ये लढायचंय. ये मालूम होना है, हे माहित असायला हवं मैं विजयी हूँ, की मी विजयी आहे, मैं विजयी हूँ। मी विजयी आहे. आपकी हार होने वाले नहीं है। तुमची हार होणार नाही. पड़ोसी को बोलना आप हारने वाले नहीं है, आप हारने वाले नहीं है, आप हारने वाले नहीं है। आइए प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू. सिस्टर सरोज है हमारे बीच में, प्रार्थना करें। आपल्यामध्ये सरोज ताई आहेत, त्या प्रार्थना करतील. धन्यवाद येशू, धन्यवाद देतो तुझ्या पप्पा, सुंदरशा वचनासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो परमेश्वर. जो अधिकार, जे सामर्थ्य प्रभू तुझ्या वधस्तंभाद्वारे तू आम्हाला दिलं, त्या सामर्थ्यासाठी आम्ही तुला धन्यवाद म्हणतो परमेश्वरा. प्रभूजी रोज देव बाप्पा आम्ही तुझं वधस्तंभ घेऊन चालावं, रोज तुझा अधिकार आम्ही घेऊन चालावं, रोज प्रभू परमेश्वरा जे तू आम्हाला दिलेले देव बाप्पा त्या सर्व गोष्टी परमेश्वर आम्ही घेऊन चालाव्या देव बाप्पा. यासाठी तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर परमेश्वरा. प्रभू जे वचन तू आज दिलं देव बाप्पा, ते वचन आमच्या जीवनामध्ये 100 पटीने पीक देणार असू दे परमेश्वरा. हो देव बाप्पा, वारा येईल, वादळ येईल देव बाप्पा, संकट येतील देव बाप्पा, पण शहाणे व्यक्तीप्रमाणे प्रभू आम्ही नेहमी खडकावर, येशू ख्रिस्ताच्या नावावर खडकावर आम्ही उभं राहावं देव बाप्पा. आणि प्रभू आमचं युद्ध आम्ही लढावं असं होऊ दे परमेश्वरा. धन्यवाद देतो लॉर्ड, विजय आमचा आहे परमेश्वरा, कारण युद्ध लढणारा परमेश्वर तू आहे. धन्यवाद देतो. आज आमची प्रभू परिस्थिती, आज आमचं जीवन आजच्या वचनाद्वारे तू बदलून टाकलंस, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. या वचनाद्वारे आमच्या जीवनामध्ये 100 पटीने पीक आम्ही स्वीकारतो लॉर्ड, आणि सर्व गौरव आम्ही तुलाच देतो. धन्यवाद म्हणतो तुझ्या सेवकासाठी. तुला महिमा देऊन, गौरव देऊन, स्तुती देऊन ही प्रार्थना आम्ही विश्वासाने येशूच्याच नावात मागतो. आमेन.